का है। हमारे टाइम पे ड्रेसिंग रूम में इस तरह की बातें होती थी, तुझे क्या करना है, तुझे क्या करना है, तुझे क्या करना है। लेकिन हमारे समय पे ऐसे कैमरे नहीं थे और ये हडल का महत्व नहीं था। लेकिन जैसा आपने कहा कि क्रिकेट में आमूलाग्र परिवर्तन आ रहा है, तो कॉरपोरेट के सबक कुछ लाए जा रहे हैं। मैच शुरू होने से पहले, मैच के बाद बातें होती है क्या करना है। इसको 3D इफेक्ट कहा जाता है, डिस्कस, डिसाइड एंड ड्राइव। पहले डिस्कस कीजिए क्या करना है, फिर डिसाइड कीजिए किस तरह करना है, और एक बार वो तय हो जाए तो अपने प्लान पर कायम रहिए और ड्राइव कीजिए। प्लान अगर ए फेल होता है तो बी प्लान पर आइए। आप इसको कितना सही तरीके से देख रहे हैं? क्या इस तरह के हडल्स, चाहे क्रिकेट हो, चाहे फुटबॉल हो, चाहे हॉकी हो, इसमें सकारात्मक परिणाम लाने में कामयाब रहे हैं? मी तुमच्या या मताशी सहमत आहे की हो. कारण सकारात्मक परिणाम आलेले आहेत. कारण साधारण आपल्याला आठवत असेल म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा व्हॉइस म्हणून गणलं, अशा पद्धतीने ज्यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो कॉमेंटेटर म्हणून, असे हर्षा भोगले यांचं एक पुस्तक आहे आउट ऑफ द बॉक्स. या पुस्तक ज्या वेळेला माझ्या साधारण एक 2008-9 साली माझ्या वाचनामध्ये आलं, त्यावेळेला त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. म्हणजे की 2007 साली सर्वप्रथम ज्या वेळेला ICL आलं, म्हणजे इंडियन क्रिकेट लीग आलं, आणि त्याच्यानंतर 2008 साली हे अर्थात IPL आलं, आणि तोपर्यंत भारतीय संघ T20मध्ये कुठेच नव्हता. म्हणजे मधल्या काळामध्ये भारतीय संघाने T20 क्रिकेटचं विश्वविजेतेपद पटकावलं. पण यानंतर क्रिकेट कसं बदललं जाणार आहे, म्हणजे वन डे क्रिकेट कसं झालं होतं किंवा टेस्ट क्रिकेट कसं होतं, आणि त्याच्यानंतर T20 क्रिकेटमधून कशा पद्धतीने बदल होत गेले, आणि मग त्याच्यामध्ये आलेल्या टेक्नॉलॉजीचं रूप. म्हणजे तुम्हाला आठवत असेल हरीश सर की ज्या वेळेला सर्वप्रथम IPLचा पहिला सीझन झाला, त्यावेळेला फक्त एकाच गोष्टीबद्दल भारतामध्ये चर्चा होती, ती म्हणजे की हे T20 क्रिकेट किती चालेल किंवा किती नाही याच्याबद्दलची चर्चा होती, आणि त्याच्यासोबत चिअर गर्ल्सची चर्चा होती. पण या चर्चा आता बाजूला गेल्या. आता चर्चा कशा स्वरूपाच्या आलेल्या आहेत की बघा, गोलंदाज कुठल्या अँगलने गोलंदाजी करतोय, बुमराचा स्पीड किती आहे, बुमरा किती मीटरवरून धावत येतो. अगदी काल परवापर्यंत सुद्धा आपण पाहिलं असेल की KL राहुलने ज्या प्रकारे रनआउट केला आणि मग सामना बांगलादेश विरुद्धचा आपल्या बाजूने कशा पद्धतीने फिरला हे आपण पाहिलं. त्यावेळेला पाहिलं की KL राहुलने साधारण 34 मीटरवरून तो रनआउट केला. पण हे सगळं जे आहे ना, हे रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे. अलीकडच्या काळामध्ये या रिव्हर्स इंजिनिअरिंग केल्या जातात. सामना खेळत असताना मी आता तेच म्हणतो की मॅन्युअल एफर्ट्सवरतीच कळला जातो, त्याला काही ऑप्शन्स नाही आहेत. पण त्याच्यानंतर या सगळ्या रिव्हर्स इंजिनिअरिंग आल्या. बघा ना किती रोल झाले. म्हणजे पूर्वी फक्त एक कोच होता, आता काय झालं, बॅटिंग कोच आलाय, बॉलिंग कोच आलाय, फिल्डिंग कोच आलाय, त्याच्यासोबत तुमच्यासोबत अनेक चांगले फिटनेस सुद्धा राखण्यासाठी मग तुमच्यासोबत एक सपोर्टिव्ह टीम दिली जाते, मेंटॉर तुमच्या टीममध्ये आमंत्रित केले जातात. हे सगळे युनिट आहेत. टेक्निकल युनिट सांभाळणारी एक वेगळी टीम असते, ते तुम्हाला तेवढेच फुटेज काढून देणार की तुमची विकेट्स कशी पडली, तुम्ही कशा प्रकारे आउट झालात. मला वाटतं डायरी मेंटेन करण्याची एक फार पूर्वीपासूनची आपली परंपरा आहे. पण अलीकडचे क्रिकेटपटू ही डायरी स्वतः मेंटेन करत नसतील, तर त्यांचे स्वतः असणारे म्हणजे असिस्टंट त्यांची डायरी मेंटेन करत असतील, आणि ते त्यांना सांगतात बघा तुम्ही लास्ट टाइम यांच्या विरुद्ध एवढ्या रन्सवरती आउट झालात आणि असा असा स्ट्रोक खेळून झालात, त्यावेळेला बाबा बॉल एवढ्या लेंथवरती पडला होता, तो एवढा बाउन्स झाला होता. ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली आपल्या समोर आलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीने बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आपण त्याचा वापर कसा करतो, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं ना तर ये अल्लाउद्दीन का दिया है, जादुई चिराग. यस, दैट इज द वर्ड, कि अल्लाउद्दीन का जादुई चिराग है, जिसके हाथ में आ रहा है उसे अच्छे तरीके से इस्तेमाल करना, यही अपना काम है. तो इसलिए देखिए, जो बड़ी कॉरपोरेट कंपनियां कॉल सेंटर्स, बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग प्रोसेसेस में स्टैंड अप मीटिंग या टीम हडल इसको कहा गया है, जहां पे जो बॉस है, मैनेजर है, अपने कर्मचारी या रिपोर्टीज के साथ में एक्सपेक्टेशन सेट करता है, आज पूरे दिन क्या करना है, कौन क्या करेगा, टारगेट क्या रहेगा, शाम को मुझे ये काम करके चाहिए. सो मेरे ख्याल से ऐसा एक हडल होने में कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि आखिरकार संदीप, जैसा आपने कुछ समय पहले बताया कि एक टीम वर्क है, एंड टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क. और अगर आपकी टीम अच्छी है तो आप ड्रीम काम करेंगे, और वो ड्रीम वर्क करने के लिए एक बार फिर से सूरज पाटिल तैयार हो रहा है पहला ओवर करने के लिए. बल्लेबाजी के लिए इस वक्त वैष्णवी 11 कोलाड की ओर से अंकुर सिंह, और उनके साथ में ओपनिंग बैटर विलास कांबळे उर्फ बारक्या ये आ चुके हैं. ओम साई मुद्रा भंगारपाड़ा ये टीम गेंदबाजी कर रही है. सूरज पाटिल, ये वो टीम है जिसके लिए सूर्या ने जो प्रदर्शन किया
वाकई में मतलब दक्षिण के सुपरस्टार सूर्या, ये भी अगर हमारे सूर्या को मिलेंगे ना तो गले लगा लेंगे, ऐसा प्रदर्शन सूर्या का रहा था। लास्ट ईयर उनकी काफ़ी अच्छी फिल्म आई थी. याच दरम्यान एक सूचना म्हणजे एक विनंती आहे. आमचे सुप्रसिद्ध पंच श्री जीवन गावण आपण इथे उपस्थित झालेला आहे, तर मी आपणास विनंती करतो की आपण मंडपामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मंगेशदादा वाकडीकर आणि त्याचप्रमाणे आमचे संतोषजी चौधरी यांच्या वतीने मी आपणास विनंती करतो, जीवन गावण आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. हरीश सर. सो वेलकम एवरीवन. मंगेश वाकड़ीकर साहब की ओर से आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 3. नए ओवर की पहली गेंद और देखिए अब अंकुर उल्टा पुल्टा कब खेलना है ये अंकुर से सीखे, और जैसे ही टप्पा खाया उसके ऊपर ANKUR अपने बल्ले से लिख दिया. संदीप सूरज की ये गेंद, इस बार अंकुर ने अब वो गलती की. अंग्रेजी में एक मुहावरा है, रिवर्स नेवर गो रिवर्स. नदी जो है ये वापस नहीं लौटती, आगे की तरफ जाती है. सो ऑलवेज लुक फॉरवर्ड, व्हाट यू वांट टू डू. अंकुर ने पहला रिवर्स अच्छा खेला, लेकिन दूसरा रिवर्स जो था ये मेरे ख्याल से अकलमंदी नहीं थी. इस बार फुल टॉस बॉल दी, गैप में निकाल दिया है, और अब वहां पर क्षेत्ररक्षक तैनात था, जिसकी बदौलत 7 पर पहुंचे अंकुर सिंह. 3 गेंदों का सामना किया है. बारकिया कामले यानी कि विलास कामले जो अभी अभी मैच को फिनिश करके आए थे, जहां रुके थे वहीं से उनको शुरुआत करनी होगी अपनी टीम को सुपर 16 में पहुंचाने के लिए. एक सुनहरा अवसर, दोनों टीमें अपना पहला मैच जीत कर आई है. वो आत्मविश्वास, वो लय. सूरज की गेंद इस बार गोल्फ हिट, और ये ब्लैंक बैरर चेक था और उसको एनकैश कर दिया. बारकिया कामले ने 6 रन लेकर, और स्कोर छलांग लगाता हुआ पहुंचा 13 पर. ब्लैंक बैरर चेक फुल टॉस है, लेकिन बैंक में कोई ब्लैंक बैरर चेक लेके आजकल नहीं आता, अलाउड ही नहीं है. नाही अजिबातच नाही, म्हणजे खरंच नाही आहेत कोणी. कारण अलीकडे फायनान्शियल लिटरसीच्या बाबत म्हणजे जेव्हापासून खरं तसं याचं क्रेडिट संपूर्णपणे 2014 नंतर सत्तेमध्ये आलेल्या नरेंद्र मोदी सरकार यांनाच जात आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी बँकिंगची ABCD बदलवली, म्हणजे मी नेहमी म्हणतो याच दरम्यान मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू सरळ स्क्वेअर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सर तुम्हाला असं वाटत नाही की हा एक शूरवीर योद्धा म्हणजे म्हणजे पूर्वजन्मावरती तुमचा जर काही विश्वास असेल ना, तर तो मागच्या जन्मात नक्कीच कोणीतरी एक मोठा योद्धा वगैरे राहिला असेल. कारण ज्या वेळेला तो फलंदाजीला येतो ना, समोरच्या गोलंदाजांची कत्तल करणार अशाच पद्धतीने तो कामगिरी करत असतो. नहीं, और स्वयं कैप्टन है. देखिए पिछले मैच में मैंने जिताया, वो बात को मैं भूल गया. अभी ये नया मैच है, तो ये अप्रोच उनका बहुत लाजवाब रहा है. 2 कदम आगे आकर खेलने का प्रयास था, वहाँ पर मिडॉन दायरे के अंदर रोकने में कामयाब रहे. और इस तरह सूरज पाटिल का पहला ओवर ये खर्चीला रहा है. 17 रन बने हैं यहाँ पर वैष्णवी 11 कोलाड के ओम साई मुद्रा बंगारपाड़ा के सामने. और एक अच्छी शुरुआत अंकुर सिंह ने पहले बॉल पर जो रिवर्स 6 लगाया, उसने मानो समा बांध दिया. और पहले ओवर में 17, ये कोई भी क्रिकेट में मेरे ख्याल से अच्छा स्कोर कहा जाएगा. 17 आणि खतरा असं म्हटलं जातं, पण ते आता प्रतिस्पर्धी संघासाठी निर्माण केलं आहे. कारण ज्या वेळेला आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती आकर्षक असा फटका आला अंकुर सिंगच्या बॅटमधून, मग बारक्याने सुद्धा दाखवलं की मी सुद्धा चला म्हणजे गुण नाही पण वाण लागतो, असं संगतीचा परिणाम ज्याला म्हटलं गेलं आहे. तो ही संगत चांगली संगत असावी नेहमी आपल्याला शालेय जीवनात सुद्धा सांगण्यात आलं, आणि त्याच वेळेला तारुण्य काळात तर आपण हे नेहमी ऐकत आलेलो आहोत.
किंवा मग रिटायर्ड होता होता ऐकतो बाबा याचे मित्र खराब होते म्हणून याची लाईफ अशीच वेस्ट गेली. पण तो संगतीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून या आलेल्या 17 धावा फार आश्वासदायक आहेत. मी नेहमी म्हणतो ना की वेल बिगॅन इज अ हाफ डन, आणि ज्या वेळेला तुम्ही ही आकर्षक सुरुवात करता तेव्हा मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाचे होश उडवता. तो 17 रन पहले ओवर में यहाँ पर और कोई विकेट नहीं गिरा है. वैष्णवी 11 कोलाड यहाँ पर अच्छी शुरुआत. और अब नया ओवर लेकर आ रहे हैं प्रोफेसर समाधान पाटिल. विंदणे, मेरे ख्याल से विंदणे गांव की एक टीम है, मरुआई विंदणे. आई थिंक फेसबुक पर काफ़ी उनके अपडेट्स आते हैं. 17 रन्स. अब देखिए अंकुर तो आज अलग ही मिजाज में है. इस बार भी रिवर्स मार दिया और पांचवें ऐसे बल्लेबाज है जिसने रिवर्स स्वीप में इस तरह के कामयाब शॉट को खेला है. अंकुर दरअसल में करना क्या चाह रहे हैं, मतलब जो अंकुर है जमीन पे जब लगाकर पानी डालते हो तो सीधा ऊपर जाता है. ये अंकुर उल्टा जा रहा है, ये पुल्टा जा रहा है, सुलटा जा रहा है. अंकुर आज एक अलग कुछ शरारत के मूड में है. फार पूर्वी मराठीमध्ये एक सिरियल यायची, त्याचं टायटल सॉन्ग होतं बीज अंकुरे अंकुरे, आणि त्या टाईपने म्हणजे डे बाय डे परफॉर्मन्स उंचावत न्यायचा ना, तशातली ही कामगिरी. हाही एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि हाही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. ब्युटिफुल 6. आणि मी वाचलं होतं, म्हणजे द्वारकानाथ संजगिरी यांनी एका सामनाच्या पेपरमध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये होतं की मैदानावरचे स्पोर्ट मला फार आवडतात, म्हणजे ते फार विध्वंसक अशा प्रकारचे असतात. आणि हे असंच काही चित्र पाहतोय. म्हणजे अंकुर सिंगने एका म्हणजे आता या काही आख्यायिका होतील की अंकुर सिंगने 5 विकेट घेतल्या होत्या. हो, घेतल्या होत्या. अरे पण त्याच्या पुढची मॅच जास्त जबरदस्त होती, कारण अंकुर सिंगने 2 वेळेला पहिल्याच बॉलला रिव्हर्स स्वीप मारून षटकार मारले होते. सो क्रिकेट इज अ गेम ऑफ ऑलराउंडर्स. हर फन वाला खिलाड़ियों का खेल है. जो ऑलराउंडर होता है वो टीम को बैलेंस भी देता है. कैप्टन के पास ऑप्शंस रहता है, इससे मैं बैटिंग करवाऊं, बॉलिंग करवाऊं. और अंकुर सिंह उस कसौटी पर खरा उतरने वाला. 5 गेंदों में 19 पर खेल रहा है अंकुर, 3 गेंदों में 10 पर खेल रहा है भारकिया कांबळे. और वैष्णवी 11 कोलाड का स्कोर है 29. दूसरा ओवर, प्रोफेसर की अगली गेंद. अब देखिए, इसको कहते हैं नज़ाकत. मतलब आसमान में भी जाऊंगा, ज़मीन पे भी खेलूंगा. इस तरह की शैलीदार बल्लेबाजी जिसको कहा जाता है ना, आकर्षक क्रिकेट यहाँ पर कहा जाएगा. आकर्षक भी है और आक्रामक भी है. 30 विदाउट लॉस. सुदर्शन जी हमारे स्कोरर, कमेंटेटर अनेक, स्कोरर एक. सुदर्शन पाटिल फ्रॉम तारा. तारा गांव ने एक ऐसा स्कोरर दिया कि बोलो तारा रा रा, बोलो तारा रा रा. तारा गांव, आज तारा गांव को सलाम है, आपने सुदर्शन जैसा स्कोरर दिया. सुदर्शन का प्रदर्शन बहुत अच्छा रहा है, उंगलियों का जादू बिखेरते हुए हमारे सुदर्शन जी. स्कोर 30. अब यहां पर रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, और देखिए अब बारकिया अंकुर बनने गए और बारकिया पगबाधा हो गए. लगता कि सर्दी, खांसी और रिवर्स स्वीप, एक बार सर्दी एक को हो गई तो दूसरे को होती है, खांसी एक को हुई, संसर्गजन्य रोग जिसे कहा जाता है. अब अंकुर ने रिवर्स खेला, बारकिया ने भी वो कोशिश की, लेकिन बारकिया को अपने स्ट्रॉन्ग जोन में खेलना चाहिए था. अब ये विकेट जो है, आपको नहीं लगता कि जो ओम साई मुद्रा भंगारपाडा टीम है उसको थोड़ा आत्मविश्वास देगा? नाही, पण मी मगाशी सुद्धा म्हणालो की हा संगतीचा परिणाम आहे. मगाशी आपण षटकारावर बोललो की नाही, चांगलं की षटकार मारला अंकुर सिंगने आणि त्याच्यानंतर बारक्याने षटकार मारला, तो सुखावणारा होता. आता रिव्हर्स मारला, याच्यामध्ये एकाला यश आलं, दुसऱ्याला अपयश आलं, तर थोडंसं यश अपयश हे येत राहणार आहे. जर या चेंडूवरती चौकार आला असता तर मात्र नक्कीच टाळ्या वाजल्या असत्या वैष्णवी 11 कोलाड संघासाठी. पण हरकत नाही, यश अपयश हे चालत राहणार. पण कौतुक यावेळेला समाधान पाटीलच्या त्या अर्थातच म्हणतात ना की डोकेलिटी वापरून गोलंदाजी करणं, की तुम्हाला सज्ज राहावं लागतं की ज्या वेळेला अंकुर सिंगने रिव्हर्स खेळलाय तर
जर कदाचित आणखीन एक फलंदाज रिव्हर्स खेळला तर त्याला तुम्ही चाचपडवू शकता, किंवा बारक्या हा तेवढा हायटेड नाहीये जेवढा अंकुर सिंग आहे. जर तुम्ही त्याला आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलात आणि त्यात तो फसला, मग हे मिश्रण करणं जे गोलंदाजाने केलंय, आणि त्याच्यामुळे याचं संपूर्ण श्रेय आहे ना ते गोलंदाज प्रोफेसर समाधान पाटील यांना जातं. तो प्रोफेसर ने पहला विकेट लिया है, समाधान नाम है उनका, विकेट लेके समाधान किया. नए बैटर है रसिक पाटिल. रसिक भी पिछले मैच में जल्दी आउट हुए थे. इस मैच में रसिक अलीबाग के खिलाड़ी हैं. रसिक पाटिल संदेश बाइट ये बैटर है. एक करेक्शन रहेगा यहां पर. आसमान में गेंद के नीचे फील्डर टप्पा खाया और जाकर पर्दे को अब छूने जा रही है. ये लगा आरपीएल चौका. कुछ चीजें जो है ना हमेशा के लिए है, जैसे सैराट और जैसे विराट सदा के लिए. तो ये बहुत ही खूबसूरत शॉट था यहाँ पर. तो यहाँ पर अब नए बैटर है संदेश बाइद जिन्होंने चौका लगाया. अंकुर सिंग 20 पर 34 पर एक. संदीप क्या कहना चाहेंगे? नाही, या धावसंख्येबाबत नक्की बोलू आपण, परंतु सैराट आणि विराटच्या बाबत, म्हणजे सैराट 2016 साली आला आणि विराटचं लग्न सुद्धा 2016 साली झालं. ही गोष्ट मी का विसरणार नाही याचं तुम्ही विचारलत मला का, तर माझंही लग्न 2016 सालीच झालं. 34 एक गडी बाद धावफलकावरती. 2016 a very memorable year. 34 for 1. बारकिया कांबळे लास्ट मैन आउट. 10 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया. पावर प्ले खत्म होता हुआ 34 पर 1. तीसरा ओवर प्रारंभ होने जा रहा है और इसको अब ऋषि ठोंबरे लेकर आ रहे, जिन्होंने अपने पहले ही ओवर में 4 रन देकर 2 विकेट लिए थे पिछले मुकाबले में. और वही ऋषि ठोंबरे के सामने अब बैटिंग करेंगे अंकुर सिंह, जिनका निजी स्कोर है 20. हेलो, फुल टॉस बॉलर जब किया अब अंकुर ने, ये तो बिल्कुल एबी डिविलियर्स की झलक दे दी. अंकुर की झलक सबसे अलग. अंकुर रिप्लेमध्ये आपण पाहतोय अंकुरने ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळलाय ना, म्हणजे डोळ्याचं पारणं फेटलं अशा पद्धतीचा हा फटका होता. बघत राहा. एखादी फॅशन शो मध्ये मॉडेलला बघणं सोडून द्यायचं आणि हा फटका बघत राहावा, अशा पद्धतीचा हा फटका होता. परत एकदा चेंडू हवेत खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. सूरज पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, पण अंकुरचं कौतुक नक्कीच करावं लागेल सर. मुझे ऐसा लग रहा है कि दिसंबर में जब 10 PL होने जा रहा है तो परदेसी भाई हो सकता है अंकुर को बैटिंग ऑर्डर में प्रमोट भी कर दे. ऑफ कोर्स, व्हाई नॉट. 42 पर 1. 42 for 1. अंकुर सिंह ऑन 28 of 8. एक बहुत ही फायर ब्रांड इनिंग्स जिसको कही जाएगी. और देखिए इस तरह की आतिशी पारियां बहुत ज़रूरी है. कभी कभी अपने अंदर के क्रिकेटर को जगाना बहुत ज़रूरी होता है. हम कई बार कंप्लेसेंट हो जाते हैं कि मैं केवल बॉलर ही हूँ, मैं केवल विकेटें ही लूँगा. बट इस तरह जब आप अपने आप को खुद को खोजते हैं, यू रीजुवेनेट योरसेल्फ, यू एक्सप्लोर योरसेल्फ. इस बार ये आसमान में काफ़ी ऊपर, और अब अंकुर को लौटना होगा. आखिरकार ये सफलता जरूर मिली ऋषि ठोंबरे को, लेकिन अंकुर की एक मनोरंजन पारी समाप्त. अंकुर बाद झालाय जरूर, परंतु 28 धावा तत्पूर्वी त्याने बनवल्या. 8 चेंडूंचा सामना केला आणि 28 धावा, म्हणजे अंकुर सिंगने जो टेम्पो क्रिएट करणं असतं ना सामन्यासाठी, एक म्हणजे तुम्ही आक्रमक फलंदाज आहात की नाही प्रश्नचिन्ह निर्माण होतो, किंवा त्याच वेळेला अंकुर सिंग आज ओपनिंगला आला, असे जे प्रश्नचिन्ह जे विचारले जातील ना त्याला उत्तर सडेतोड उत्तर देणं काय असतं ना अंकुर सिंगने, म्हणतात ना की बोलती बंद कर दी. नहीं, वाकई में बोलती बंद कर दी.
और अगर हिमेश रेशमिया होते तो वो भी यही कहते, ओ अंकुर तेरा 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 सुरूर। 42 पे 2 बेहतर बॉल थी। देखिए अब दिस इज अ ड्रीम बॉल, बिल्कुल पिचअप कराते हुए। ऋषि ठोंबरे दुबले पतले छर्रे बदन के खिलाड़ी है, लेकिन उनके हौसले जो है, मेंटली बहुत फिट खिलाड़ी है। पिछले मैच में भी 2 विकेटें ली थी, इस मैच में भी प्राइज विकेट लिया है। ऋषि ठोंबरे ये भी अपना एक नाम कमा रहे हैं, अंडर-20 प्लेयर है। नुकतीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मुंबई संघाने जिंकली. आपल्याला माहिती असेल की मुंबई संघाला किती वेळेला क्रिटिसाइज केलं गेलं की अरे यार तुम्ही IPL जिंकायला लागलेले आहात, तुम्ही अनेक वेळा रणजी जिंकलेला आहात, इराणी ट्रॉफी जिंकलेला आहात, याच दरम्यान तर हा चेंडू पाहतोय आपण जबरदस्त पद्धतीने खेळलाय वेट अँड वॉच भूमिकेमध्ये. वेलकम RPL 4 फॉर वैष्णवी 11 कोलाड. त्यांना असं वाटलं मैदानामध्ये की जणू काही रोहित शर्माची आठवण यावी. चेंडू येईपर्यंत इतका वेळ होता त्याच्याकडे आणि मग शेवटच्या क्षणाला वाट पाहतोय आणि वाट लावतोय सुद्धा. ठोंबरे की गेंद मिस टाइम किया, खेलना चाहते थे ऑन साइड पर, बॉल गई ऑफ साइड पर और यहाँ पर कैच ले लिया गया और वापस लौट कर आएंगे पंकज गाड़गे. एक बड़ा विकेट यहाँ पर फास्ट लिया है. जहाँ तक ओम साई मुद्रा भंगारपाड़ा का सवाल है, 3 ओवर 46 रन 3 विकेट. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि हरीश सर आपण ज्याच्याबाबत बोलत होतो की मैदानामध्ये एका बाजूला अंकुर सिंगने जो आज परफॉर्मन्स दाखवला, म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अंकुर सिंग हिरो होता, आता दुसऱ्या सामन्यामध्ये अंकुर सिंग ॲज अ बॅट्समन म्हणून हिरो ठरतोय. फलंदाज अशा प्रकारची ज्या वेळेला कामगिरी करतो, म्हणजे खास करून मी नेहमी म्हणतो की सुरुवात जर आकर्षक असेल तर तुम्ही जवळजवळ अर्धा चित्रपटाची कहाणी लिहिलेली असते. परंतु या वेळेला मैदानामध्ये मला मागचा सामना आठवतो की ज्या वेळेला धावीर रोहा संघ मैदानात खेळत होता आणि धावीर रोहाचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत, त्या फॅन फॉलोअर्सनी सुद्धा म्हटलं होतं की धावीर रोहा तिथून कमबॅक करेल आणि ते आपण पाहिलं मागच्या सामन्यात. अक्षय पाटील नावाच्या खेळाडूने जो परफॉर्मन्स मैदानामध्ये दिला तो आज पराभूत जरी झाला असला तरी तो अविस्मरणीय अशा प्रकारचा खेळ असेल. तसा आजचा माझ्या डिक्शनरी माझ्या लाईफमध्ये सुद्धा 46-3. धन्यवाद संदीप. ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत घेऊया. प्लीज प्लीज कॅरी ऑन. तर सिने कलाकार रंगनाथजी पाटील सांगडे या RPL मध्ये उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. RPL विद्यमान उपाध्यक्ष तेजसजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जाईल. सन्माननीय रंगनाथ पाटील सांगडे तर रंगनाथजी पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. खरं तर आणखीन एक सिने कलाकार आहेत सांगड्यामध्ये, रंगनाथ पाटील. तर सन्माननीय जगदीश पाटील सांगडे यांनाही विनंती असेल की त्यांनी आमच्या RPLच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय जगदीश पाटील सांगडे. त्यानंतर ज्यांनी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज अशी बरेच वर्ष कामगिरी केली, त्यानंतर अंपायरिंगच्या दुनियामध्ये ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला ते लेजंड टेनिस बॉल क्रिकेट अंपायर जीवनजी गावंड यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वळूया मैदानाकडे. ज्या ठिकाणी धावफलकावरती नजर टाकली तर आपण पाहतोय 46 धावसंख्या धावफलकावरती लागले. 3 गडी बाद 46. पुढची 3 षटकं. हरीश सर मला तुमचा तो डायलॉग आठवतोय की आता इथून पुढे जर सामना तुम्हाला बघायचा असेल ना तर आईस्क्रीम अप्रोच फार महत्वाचा. आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मकता, क्री फॉर क्रियाशीलता आणि म फॉर महत्वाकांक्षा.
या 5 शब्दांमध्ये ना बरीच जादू आहे. म्हणजे म्हणतात ना, ती झाकली मूठ 1.25 लाखाची आणि त्याच वेळेला त्या मुठीने ठोशासुद्धा मारता येतो. तर तशा प्रकारे तुम्ही खेळ दाखवणार का? अर्थात वैष्णवी 11 कोलाड संघाने ती बाजू म्हणजे सुरुवात फार आकर्षक केली, 46 धावा जमवल्यात. हे दोन्ही संघाला तिथून लागू पडतं. मग गोलंदाजी करणाऱ्या ओम साई मुद्रा बंगारपाडाला साठी सुद्धा आणि ते या वेळेला दाखवतात सुद्धा. पायीत बाद होतोय आणि हा 4था हादरा वैष्णवी 11 कोलाड संघाला. बन रहे थे तो रन बन रहे थे. अब अगर विकेटों गिरने की शुरुआत हो गई विकेटों की, तो एक के बाद एक विकेटें गिरती जा रही है. पत्तों के महल की तरह धराशायी होती हुई पारी की क्या शुरुआत हुई है. 4 रन बनाते बनाते 3 विकेटें गिर गई है. क्या ये सौदा महंगा पड़ेगा? आइए जानते हैं. सिद्धेश वासकर जोरदार अपील केलं गेलं होतं. पुन्हा एकदा स्वतःवरती कंट्रोल ठेवतोय. त्याला माहिती आहे की या प्रकारे गोलंदाजीसाठी सिद्धेश वासकर अर्थातच आपण मैदानामध्ये ज्या वेळेला गोलंदाजीला आलाय त्याला माहिती आहे की आपण कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. विकेट टेकिंग बॉलिंग करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटसुद्धा त्याला मिळाली आणि त्यानंतर मग ती लाईन आणि लेन त्याने जी पकडले ना ती कौतुकास्पद आहे. गोलंदाजाचं हेच तर प्रमुख अस्त्र असतं की बऱ्याच वेळेला तुम्ही अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच पाहायला पाहिजे असं नाही. अनेक तुम्ही टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू बघा, मग नाझीम गुल्लीला बघा, इकडे अंकुर सिंगला बघा आणि आता इकडे मैदानामध्ये सिद्धेश वासकरला सुद्धा बघा. अनेक खेळाडूने दाखवून दिलेल्या मैदानामध्ये की अचूकता हे तुमचं प्रभावी शस्त्र असतं. म्हणजेच एक आपल्याला डायलॉग आठवत असेल की ज्या वेळेला म्हणजेच अमिताभ बच्चन एका चित्रपटामध्ये म्हणतात मोहब्बते चित्रपट तो की परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन इसके साथ जाना चाहेंगे. हे त्यातील तो अनुशासनता म्हणजेच डिसिप्लिन हा फार महत्त्वाचा शब्द आणि मला वाटतं ही शिस्तबद्धता गोलंदाजाने स्वतःच्या अंगी बाणवली की यश नक्कीच मिळतं आणि त्याचं हे दुहेरी रूपांतर पाहायला मिळतंय. हा दुसरा फलंदाज या षटकामध्ये बाद होतोय. बहुत ही बढ़िया गेंदबाजी ओम साई मुद्रा बंगारपाड़ा टीम द्वारा. देखिए उन्होंने एक चीज बताई कि जैसे ही अंकुर आउट हुए, बारके आउट हुआ था, अंकुर को निकालना जरूर था. बारके और अंकुर जब चले गए तब उन्होंने अपना असली रंग दिखा दिया, क्योंकि वार का पलटवार है, सवाल का जवाब है और इसीलिए ओम साई मुद्रा बंगारपाड़ा लाजवाब है. जो कमबैक किया है, और अंग्रेजी में एक मुहावरा है संदीप के कमबैक इज बेटर देन सेटबैक. तो कमबैक कीजिए, चाहे अपने जीवन में, अपने बिजनेस में लॉस किया है तो कमबैक कीजिए. जीवन में कुछ चीज़ें अगर आपके तरीके से नहीं हुए तो उसमें कमबैक कीजिए. नौकरी में अगर आपको प्रमोशन नहीं मिल रहा है, अच्छा परफॉर्म करके कमबैक कीजिए. कीप मेकिंग कमबैक, अवॉइड सेटबैक. और वो वाला क्रिकेट यहाँ पर ओम साई मुद्रा बंगारपाड़ा द्वारा. और सिद्धेश वासकर, देखिए सिद्धेश वासकर इसके पहले वाले मैच में बॉलिंग के लिए उतने जाने नहीं गए, लेकिन ये मैच में यस, जैसे अंकुर की बैटिंग वैसे सिद्धेश की बॉलिंग हाईलाइट रही है इस मैच में. टोटली 200% ॲग्री विथ युअर ओपिनियन सर. आणि तेच मैदानामध्ये पाहतोय की सिद्धेश वासकर ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय या षटकामध्ये जवळजवळ मिडनओव्हरच्या उंबरट्यावरती तो आलाय. कारण या षटकाचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर निर्धाव, पुन्हा विकेट आणि निर्धाव. 5 चेंडू टाकलेत, एकही चेंडू म्हणजे बॅटला लागला असेल तर तो विकेटच गेलाय, पण रन आलेले नाहीये. सिद्धेश वासकर मैदानामध्ये असा दरारा निर्माण करतोय की आतापर्यंत ज्या खेळपट्टीवरती धावांचा पाऊस होता ना तिथे दुष्काळ पडलाय. हा मेडन ओव्हर, आजच्या दिवसातली ही दुसरी मेडन ओव्हर पाहायला मिळते. आणि ज्या संघातील खेळाडूने अंकुरने मेडन ओव्हर टाकले नाही, चल मी त्याच्याच विरुद्ध, मी हे चॅलेंजेस क्रिकेटमधले मला फार आवडतात आणि ते फार आकर्षक असतात. चला तुमच्या संघातील अंकुर सिंगने मेडन ओव्हर टाकले ना, मी दाखवतो, मी ते कॅरी ऑन करतोय. एका इंटरव्ह्यूमध्ये अनिल कुंबळे म्हणाला होता की ज्या वेळेला संघात कोणीच गोलंदाजीला तयार नसायचा ना तेव्हा मी तयार असायचो, का मला माहिती आहे की मी विकेट घेईन. सिद्धेश वासकरने ते स्पिरिट दाखवलं. आपल्याला माहिती असेल अँटिग्वाच्या मैदानावरती ज्या वेळेला अनिल कुंबळेला टाके पडले होते तरी सुद्धा तो गोलंदाजीला आला. त्याने पुढे 14 ओव्हर गोलंदाजी टाकली आणि ब्रायन लाराशी विकेट काढली होती.
हे स्पिरिट तुमच्याकडे असावं लागतं, हे जुजबी क्रिकेट तुमच्याकडे असावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तो खडूस अप्रोच तुमच्यामध्ये असावा लागतो. त्या खुन्नशीने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं आणि तेव्हा मैदानात तुम्ही दाखवू शकता. सिद्धेश वास्कर आजचा हिरो ठरतोय, कारण त्याने या सामन्यामध्ये केवळ मेडनवर टाकलेलं नाहीये, तर त्याने आपल्या संघ सहकाऱ्यांचा कॉन्फिडन्स 200% वाढवलाय. हरीश सर, सुपर बॉलिंग का प्रदर्शन. ये मैच जो है ना, अंकुर की बॉलर है उसकी बैटिंग के लिए और सिद्धेश जो कि बैटर है उसकी बॉलिंग के लिए पूरे रायगढ़ में चर्चा का विषय रहेगा. मुझे ताज्जुब नहीं होगा ये मैच का परिणाम क्या हो, लेकिन लाखों लोग इसको भी व्यू कर रहे होंगे और करेंगे, इसके हाइलाइट्स को व्यू करेंगे. क्षणाची पुनरावृत्ती होते. 7वा चेंडू निर्धाव जातोय पहिल्या 3 ओव्हरच्या गॅप नंतर आणि आता हा आणखीन एक फलंदाज बाद होतोय. एका मागोमाग एक हादरे आणि हरीश सर जे म्हणाले होते की बारक्या कांबळे बाद झाला, त्यानंतर अंकुरला घेतला, आता जणू काही मैदान आम्हीच मारणार हे सिद्ध करून दाखवतोय ओम साई मुद्रा भंगारपडा संघ. जवाब सुना. मतलब आज भी वो एक प्रोग्राम आता था, बंद करो शोर, ओनली के फॉर किशोर. मतलब दैट इज किशोर. हमारे डीजे की भी मैं तारीफ करना चाहूँगा. एक से बढ़कर एक गाने 80, 90, 2000 के दशक के हम सुन रहे हैं. 46 for 6 इस वक्त वैष्णवी 11 कोलाड, वाकई में उनको कोलाड से बल्लेबाज मंगाना पड़ेगा. नाही, आणि या गोष्टी का घडतायत आपण पाहतोय ना, तर त्याचं कारण आहे की म्हणजे सिद्धेश वास्कर, ऋषी ठोंबरे यांनी मैदानामध्ये फलंदाजाचं कंबरडं मोडलंय. अशा प्रकारची गोलंदाजी आहे. त्यांच्या गोलंदाजीवरती फलंदाजांना ताक देनाधीन करावं लागतं आणि आता ही पहिली धाव अवांतरच्या स्वरूपात नोंदली गेली. तब्बल 46 वरती जणू काही धावसंख्या कुठेतरी स्टिकअप राहिली होती, तिथून ती आता पुढे जाणार आहे आणि धावफलकावरती धावसंख्या लागले 6 गडी बाद 47. ज्या वेळेला सामन्यातलं हे 5वं षटक चालू आहे, तब्बल 8 चेंडू नंतर, सुदर्शन मला या ठिकाणी सांगतायत की 8 चेंडू नंतर ही धाव आपल्याला धावफलकावरती आलेली पाहायला मिळते. हरीश सर, ज्या वेळेला शेनवॉनचा अगदी आपल्याला माहिती असेल की याच वर्षी शेनवॉन गेला आपल्याला सोडून, ही फार मोठी अर्थातच क्रिकेटमधली हानी म्हणता येईल, कारण शेनवॉनच्या बाबत अनेक कहाण्या. परंतु त्यावेळेला ग्लेन मॅग्राने एक फार सुंदर ट्विट केलं होतं, त्याच्याबद्दल आपण बोलूया. यावेळचा हा चेंडू ऋषीचा. ऋषी ठोंबरे फलंदाजाला आमंत्रण देतोय, ये पुढे सरसाव, फटका खेळ. परंतु अशा प्रकारच्या फटकेबाजीच्या चॅलेंजमध्ये विकेट सुद्धा मिळणार आहे. फलंदाजांनी तो सोडून दिला वाईटसाठी. बरंच काही घडतंय आपल्यासमोर. ग्लेन मॅग्राचं ते ट्विट असं होतं हरीश सर, तो म्हणाला होता की जर वॉन नसता तर मॅग्राही नसता. यावेळचा हा चेंडू ऋषी मात्र बऱ्याच वेळेला आपण पाहतो की ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याच्या नादामध्ये काही वेळेला होतं गोलंदाजाचं असं की त्याने एक लाईन पकडलेली असते, एक टप्पा पकडलेली असते, त्याच दिशेने मला गोलंदाजी करायची आहे, मग समोरचा फलंदाज तोच फटका खेळणार आहे. प्री डिटरमाइंड क्रिकेट ज्याला म्हणतात ते कदाचित हरीश सर हेच असावं ॲज अ बॉलर म्हणून त्यांच्या भूमिकेमध्ये. या वेळेला मात्र चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल झालाय, गतीमध्ये बदल झालाय आणि त्याचं रूप आपण पाहतोय की एकेरी धाव नक्की मिळाले. या एकेरी दुहेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचले 49 पर्यंत. देखिए अभी भी, लेकिन मेरे ख्याल से जो गेंदें बची है उसको मद्देनजर रखते हुए ये स्कोर अभी भी 65 से 70 के बीच जा सकता है. और अगर स्कोर एक बार 60 को टच कर गया तो फिर जो बॉलिंग अटैक है वैष्णवी 11 कोलाड के पास, वो भी उतना सदा हुआ आक्रमण है उनके पास. चांगला फटका खेळला जातो. यावेळेला चेंडू सीमा पार नक्की जाणार आणि पंचांचा इशारा येतोय. हा एक हार्ड हिटर फलंदाजाचा आणखीन एक हार्ड हिट असा स्ट्रोक. 6 नंबर 1. याच मैदानावरती हरीश सर काल महेंद्र अंधेरे फेमस ठरला होता 2 दिवसापूर्वी. आता आज परशुराम अंधेरे होतोय. नहीं बिल्कुल, और अंधेरे में उजाला लाना ये उनका काम था. और देखिए जिस तरह से माइकल शूमाकर की फरारी गाड़ी दौड़ते दौड़ते पिट स्टॉप में कुछ देर के लिए रुकती थी, वैसे स्कोर कुछ देर के लिए पिट स्टॉप में था, वापस ट्रैक पे आ गया है. 55 and plus 6, 61
फॉर लॉस ऑफ 6 विकेट. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते आणि परशुरामने या वेळेला आपला परशु उपसलाय आणि तो दाखवतोय की कोकण नगरी ही माझीच आहे आणि मग रायगड नगरी का त्याला अपवाद असावी. बिल्कुल अब रेसिंग ट्रैक पर दौड़ती हुई फरारी कार की तरह, और फरारी की सवारी अब हम देख रहे हैं बहुत ही शिद्दत के साथ यहाँ पर पारी खेली जा रही है परशुराम द्वारा. विकेटें गिरती जाएंगी. देखिए क्रिकेट है, कोई भी बल्लेबाज या गेंदबाज अभय लेकर नहीं आया. दुनिया का ऐसा कोई बॉलर नहीं है जिसको 6 लग नहीं सकता, और दुनिया का ऐसा कोई बैटर नहीं है जो आउट नहीं हो सकता. ये बात अगर किसी खिलाड़ी ने मन में बिठा ली तो वो कामयाब क्रिकेटर बनेगा. और यहाँ पर मैच में क्या कमबैक किया है, जिस कमबैक की हम बात कर रहे थे, आज जो कमबैक है 61 फॉर 6 और 65 के ऊपर स्कोर जो है डेंजर जोन में जाने की शुरुआत होगी. ऑफ कोर्स उनके पास सूर्या है, लेकिन अगर सूर्या है लेकिन सूर्या को करने के लिए स्कोप होना बहुत जरूरी है, क्योंकि एक स्कोरबोर्ड का प्रेशर होता है जो अब बनने की शुरुआत हो चुकी है. एक आणखीन गोष्ट मला हरीश सर या ठिकाणी ॲड करावीशी वाटते ती म्हणजेच की मी मगाशी महेंद्र अंधेरेच्या संदर्भात बोललो. परशुराम अंधेरे हा सुद्धा कोलाडमधला एक नामवंत असा फलंदाज आहे आणि आमचे चुलत भाऊ आहे तो त्याचा. आणि आपण इकडे मैदानामध्ये पाहतोय कोलाडचे सर्वच आमचे बाळाशेठ महाबळे आणि सर्वच पप्या शेठ हे सगळी मंडळी त्यांच्यासोबत भरपूर मंडळी सगळी आहेत. पण आज ही मॅच बघताना सचिन अमृतकरच्या चेहऱ्यावरती आनंद असेल, कारण ज्या प्रकारचं क्रिकेट कोलाड संघासाठी नव्हे, रोहा तालुक्यासाठी नव्हे, रायगड जिल्ह्यासाठी दत्ता पालवणकरच्या समवेत सचिन अमृतकरने जे काही धडे गिरवले ना, त्याच्यासोबत आज ही नवीन पोरं खेळत आहेत हे बघताना त्याचे डोळे जे पाणावलेत ना, त्याच्याबद्दलचा आनंद मला वाटतं फक्त तोच व्यक्त करू शकेल. देखिए भगवत गीता में कहा है परिवर्तन संसार का नियम है. एक यूनिट एक चीज को लेके आप हमेशा चल नहीं सकते. जो पुनर्जीवन है या तो जो सर्जन है वो होना ज़रूरी है. और आज जैसे हमने बात की किरण पवार, जैसे पिछले 2 साल में रायगढ़ की अगर मैं बात करूँ, इट इज़ ओनली किरण पवार, पवार एंड पवार आउटसाइड रायगढ़. मतलब जो रायगढ़ की सबसे स्ट्रांग टीम है उसको अगर मैं एक पल के लिए बाजू में रखता हूँ, किरण पवार रोज, रजत मुंडे रोज, सिद्धेश वास्कर रोज, करण मडवी ये ऊपर आए. सो मेरे ख्याल से जो पुनर्जीवन है, पुनर्निर्माण है, ये एक प्रोसेस है. और रायगढ़ प्रीमियर लीग जैसा जो टूर्नामेंट है वो रायगढ़ के खिलाड़ियों को रायगढ़ में अच्छा प्रदर्शन करने का मौका देता है, लेकिन भारतीय क्रिकेट के परिदृश्य पर उभरने का मौका भी उन्हें दिया जा रहा है. सो ये वो वाला मैच है. दिस इज द मैच ऑफ द टूर्नामेंट जिस हिसाब से अब तक खेला जा रहा है. अभी भी टस से मस नहीं हो रहा है. इट्स अ फाइट टू द फिनिश एंड इट इज 62 फॉर 6. परशुराम 5 बॉल 13, गिरीश म्हात्रे 2 बॉल 1. सिद्धेश वास्कर आपलं वैयक्तिक अर्थातच दुसरा आणि संघातर्फे शेवटचं षटक घेऊन येतोय. बंगारपाडा संघाचा शेवटचा हो, परंतु याही वेळेला ठोकला जातोय. मैदानामध्ये ताकदीचा वापर केला जातोय. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय कोलाड संघासाठी. और अ पुल शॉट. चलती है गाड़ी, उड़ती है धूल, और बल्लेबाज ने टेनिस बॉल को क्या खूबसूरती से किया है पुल. आणि या पूलवरती आलेल्या या 7 धावा या ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाच्या चेहऱ्यावरती धूळ जमवणार आहेत ना, ती पण तेवढीच मला वाटतं एक दर्दनाक कहाणीमध्ये असेल. ती प्रतिस्पर्धी संघासाठी अर्थात ओमसाई मुद्रा बंगारपाडासाठी, कारण परशुराम अंधेरे मैदानामध्ये अशा पद्धतीने स्वतःला सावरतोय, संघाचा डाव सजवतोय की मैदानामध्ये जणू काही आज केवळ कोलाडवासी नाही, आज केवळ रायगडवासी नाही, जिथे जिथे कोलाडचा माणूस पोहोचलेला आहे ना, तिथे तिथे सर्वजण परशुरामबद्दल बोलत असतील, वा परशुराम क्या बात है. कदाचित ते म्हणत असतील, कदाचित सर्व लोकांचा दावा आहे, परशुराम दादा आमचा छावा आहे. और जिन लोगों की क्रिकेट खेलने की हसरत पूरी नहीं हुई वो शायद परशुराम में अपने आप को देख रहे हैं. जब परशुराम पुल करता है तो उनको लग रहा है वो पुल कर रहे हैं. सो ये जनता का बल्लेबाज है. जनता का बल्लेबाज बोललं तर मग त्याच्या पुढे शब्दही येत नाही. अशा पद्धतीचं ही क्रेडिटेबिलिटी त्याने निर्माण केले.
यावेळचा हा फटका आपण पाहतोय जवळजवळ लॉंग ऑफच्या रिजनमध्ये खेळायचा होता, कव्हरला जातोय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तेवढ्याच वेगात होते का? पंच इशारा देत आहेत थर्ड अंपायरसाठी. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी दाद मागितली जाते, परंतु एक नक्की कौतुकास्पद आहे की ज्याला आपण म्हटलं ना की क्रिकेटमध्ये अपसेट येत असतात किंवा क्रिकेटमध्ये तुमचे अर्थातच स्ट्रॉंग झोन निर्माण होत असतात, पण त्याच्या पलीकडे या अप्स अँड डाऊनमधूनच तर क्रिकेटचा प्रवास सुरू असतो. क्रिकेट इज ऑल अबाउट जर्नी. यावेळेला तिसऱ्या पंचांची दाद मागितली जाते. पाहायचं आहे की काय निर्णय आहे तिसऱ्या पंचांचा. स्क्रीनवरती आपण पाहतोय सुद्धा. अतिशय सुंदर टेलिकास्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या द्वारे, की ज्याच्यामुळे कॅमेरामॅन ज्या पद्धतीने निर्णय देतात, ज्या पद्धतीने त्यांचं चित्रीकरण करतात आणि त्याच्यामुळे निर्णय देणं फार सोपं काम होऊन जात आहे. आणि हेच काम आपण पाहिलंय. नॉट आउट. फलंदाज नाबाद असणार आहे. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. मगाचंच वाक्य पुनरावृत्ती करावी लागेल हरीश सर, की हाऊ यू रन इट इज नॉट इम्पॉर्टंट, बट हाऊ यू टर्न दॅट इज इम्पॉर्टंट इन अ रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि तेच मैदानावरती आज डिटर्मिनेशनद्वारे पाहायला मिळालं. काही वेळेला ना मी नेहमी म्हणतो की डिटर्मिनेशन विथ परफेक्शन इज वे ऑफ सक्सेस, आणि तो आज मैदानामध्ये या दोन्ही खेळाडूने मैदानात ठरवलंय. सिद्धेश वास्करच्या विरुद्ध सुद्धा तेच आक्रमण पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेगला 1 धाव तर नक्की येणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय का? परत जाण्याचा प्रयत्न यावेळेला असफल ठरतोय. फलंदाज बाद होतोय आणि 70 या धावसंख्येवरती अर्थातच आणखीन एक गडी गमावला जाणार आहे. 71 या धावसंख्येवरती 7वा गडी बाद होतोय. सबसे बड़ी बात आपने देखी होगी, बारकिया और अंकुर आउट हुए, लेकिन संदीप, क्रिकेट इज अ टीम गेम. इसको 11 खिलाड़ी खेलते हैं. राहुल द्रविड़ का आपने जिक्र किया. उन्होंने कहा था कि यू डोंट विन और लूज मैचेस विद 11 यू सिलेक्ट, यू विन और लूज मैचेस विद व्हाट 11 डू ऑन द फील्ड. तो अंकुर और बारकिया के ऊपर हर बार जिम्मेदारी नहीं रहेगी. इस बार परशुराम ने अच्छा परफॉर्म किया है. बिल्कुल जिस तरह सिद्धेश वास्कर ने सूर्या के ऊपर का प्रेशर निकाल दिया होगा जब दूसरी पारी आएगी. सो आई थिंक वी हैव अ वेरी गुड मैच ऑन द हैंड इन द सेकंड इनिंग्स. नवीन आलेला फलंदाज यावेळेला भावेश सावंत मैदानामध्ये. पण सिद्धेश वास्करला आपला रोल माहिती आहे की संघामध्ये आपली काय कामगिरी असणार आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याने मेडन ओव्हर टाकलाय. हा कॉन्फिडन्स मला वाटतं हरीश सर फार महत्त्वाचा असतो. म्हणजे एका बाजूला मेडन ओव्हर टाकणं आणि त्याच्यानंतर पुन्हा शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीला येणं. देखिए, आईटी इंडस्ट्री में जब कोई इंटरव्यू के लिए जाता है ना, तो उसको पूछा जाता है आपकी कोर कॉम्पिटेंसी क्या है. एंड यूज़र सपोर्ट है, नेटवर्क एडमिन है, सर्वर पे आपने काम किया है. तो ये जो कोर कॉम्पिटेंसी है ना, सिद्धेश वास्कर ने अपने लिए डेवलप की हुई है. और वो यहाँ इस रायगढ़ प्रीमियर लीग के जरिए आने वाले दिनों में जो भी टूर्नामेंट है, यानी गावदेवी गावटन उरण जैसी जो टीम है जिसके लिए उन्होंने खेला, आई थिंक ही कैन बी अ व्हेरी गुड एसेट. पण त्याच ॲसेटवरती यावेळेला लॅबिलिटी बनवली जाते मी असं म्हणेन. कारण हा चेंडू भावेश सावंतसाठी एक लोअर फुलटॉस चेंडू आणि जणू काही आसमान दाखवणार भावेश सावंत, हे चित्र स्पष्ट होतं. धाव फलकावरती 7-7-7, 77 for 7. तो पत्ता वैष्णव 11 कोलाड ने अब मोमेंटम हासिल कर लिया है. अब दूसरी पारी की जब शुरुआत होगी ना, तो ओम साई मुद्रा बंगारपाड़ा के लिए एक ही मैसेज है, इसको बना डाला तो लाइव जिंगल आला, क्योंकि ऐसा स्कोर उनको चेस करना पड़ेगा. पण आज जे आपण पाहतोय मंगेश दादा वाकडेकर यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या स्पर्धेसाठी नियोजन करण्यात आलं, रायगड प्रीमियर लीगचं स्वप्न खेळण्यासाठी अनेक क्रिकेटपटू, हजारो क्रिकेटपटू, खास करून असं वाक्य म्हणायला हवंय मी, हजारो क्रिकेटपटू हे स्वप्न उराशी बाळगून होते. त्यातील काही सिलेक्टेड क्रिकेटपटू या 32 संघांमध्ये आले आणि त्यातील एक दिमाखदार खेळ जो आपण आज या स्पर्धेच्या 5व्या दिवशी पाहतोय. 77 धावा धावफलकावरती लागतात. वैष्णवी 11 कोलाड
मालुसुरेंचा हा संघ, किशोरजी मालुसुरे यांचा संघ, आणि त्याच्यामध्ये 77 धावा धावफलकावरती लागल्यानंतर 7 गडी बाद, 78 धावांचं आव्हान असेल. या 78 धावा कशा पद्धतीने चेस होणार? अर्थातच जसं हरीश सर यांनी सांगितलं की पूर्वार्धाचा खेळ हा जरी रंजक असला तरी उत्तरार्धाचा खेळ सुद्धा तितकाच रोमांचकारी असेल, यात कोणतीही शंका नाही. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. लुझर वर्सेस लुझर पुढचा सामना होणार आहे. सुमित डोंगडे आणि अक्षय पाटील. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. मस्ट विन मॅच असेल, भवितव्य ठरवणारी मॅच पुढची. या या RPL मध्ये कोण टिकणार पुढची मॅच खरं तर डिसायडर मॅच आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. सुमित डोंगडे आणि अक्षय पाटील. हेलो, सुस्वागतम सभी दर्शकों का फिर से एक बार. दोपहर का सत्र है, कड़ी धूप में है. कड़ी धूप में कड़ी मेहनत करनी होगी, मशक्क़त करनी होगी. और लूज़र के बीच यानी कि पहला मुकाबला हारने के बाद दुगनों इरादों के साथ अब मैदान पर 2 टीमें उतरेंगी. एक तरफ होंगी हमें देवथ 11 पनवेल जो गत विजेता टीम है, और उनके सामने वैशाली स्मृति धावीर रोहा, अक्षय पाटिल और सुमित डोंगड़े. इनसे विनती रहेगी कि आपको टॉस बॉक्स में आना है. इसी के बीच हम एक स्वागत सम्मान करना चाहेंगे. कुमारजी मडवी वाघिवली वाडा आणि भागेशजी सुरते यांना मी विनंती करतोय आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेला थेट सुधागड वासियांचं मनपूर्वक प्रेम लाभलेलं आहे. नाडसूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच संदेश शेवाळे हे सुद्धा सामना पाहत आहेत. त्यांनी मंगेश दादांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दिनेशजी शेवाळे, मिथुनजी खंडागळे, धनंजय पांडव, अविनाश खंडागळे आणि प्रशांत खेरटकर, मोनिश खंडागळे, कुणाल शेवाळे आणि संपूर्ण ग्रामपंचायत नाडसूर यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत मंगेशदादा वाकडेकर यांच्यासाठी. आणि परळी विभागामधून भालगुलचे विद्यमान उपसरपंच आणि आमचे मित्र मयूर शेठ देशमुख यांनी सुद्धा शुभेच्छा पाठवल्या. त्याचप्रमाणे परळीचे विद्यमान उपसरपंच पंकज देसाई आणि त्याचप्रमाणे याच दरम्यान आपण कुमार दादा मडवी साहेब यांचं जबरदस्त स्वागत करतोय. वाघिवली वाडाचे हे डॅशिंग वाघ कुमार दादा मडवी साहेब यांचं इथे शुभ स्वागत करतोय आणि त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्याचं स्वागत केले जाते. तदनंतर भागेशजी सुरते बेस्ट क्रिकेटर आहेत बघा, यंग आहेत, हँडसम आहेत, डॅशिंग आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं बोलबाला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. असे भागेशजी सुरते स्वतःच्या भावाचा खेळ पाहण्यासाठी ते इथे आले. त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करतोय. समस्त परळीकरांच्या सुद्धा शुभेच्छा येत आहेत. पंकज देसाई असेल, अल्पेश दळवी, कल्पेश दळवी, शिवा दळवी आणि संपूर्ण समर्थक ज्यांनी प्रेम केले प्रवीण दुगाडे यांच्यावर त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. तर टॉससाठी मी परत विनंती करतोय आणि यानंतर कुणालजी मोहिते यांना सुद्धा मी कुणालजी मते यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं. आपलं सुद्धा शुभ स्वागत इथे करण्यात येईल. मी परत एकदा विनंती करतोय टॉससाठी दुसऱ्या इनिंगच्या अगोदर ते म्हणजे वैशाली स्मृती धावीर रोहा आणि देवद 11 पनवेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये या मॅचसाठी मी आणि आमचे जबरदस्त रायगडचा जबरदस्त बुलंद आवाज येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात गाजणार असे प्रवीणजी दुगाडे. शुक्रिया नीलेश. तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा. तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब दोस्तों. मेरे साथ ज्ञान का भंडार बैठा हुआ है संदीप जगे सर, उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा. और एक साथ काफ़ी बार हमने कमेंट्री की थी, जब इनकी भी शुरुआत थी मेरी भी शुरुआत थी. उसके बाद वो अलीबाग में बिज़ी रहे, मैं पनवेल में बिज़ी रहा. उस वजह से RPL एक ऐसा माध्यम बना कि ये तो बिछड़े यार थे, उन्हें जोड़ने का. तो निश्चित तौर पर अक्षय पाटिल टॉस. अक्षय पाटिल को मैं बुलाना चाहूँगा टॉस के लिए. रन बनाने हैं 78 रन. एक तजुर्बेकार खिलाड़ी की तरह खेलना होगा, जिस तरह हमारे खेमे में रायगढ़ 40+ के एक तजुर्बेकार खिलाड़ी है सागर पाटिल, जो ऐसी सिचुएशन को हैंडल करना जानते हैं और ख़ास तौर से एक बेहतरीन कमेंटेटर इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट. तो संदीप सर एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा, 46 रन थे 3 ओवर में. अगर सोचते तो इससे भी ऊपर जाते, सोच कर बल्लेबाजी होती तो, लेकिन
3 ओवर के बाद जैसे ही निरंतर विकेटें निकाली गई, सिद्धेश वास्कर का ओवर जहां पर 90 से ज़्यादा जो सपना देख रही थी वैष्णवी कोलाड, उस सपने को तोड़ा मरोड़ा उस मेडन ओवर ने। सुदर्शन पाटिल आज हमारे साथ स्कोरिंग में है। इस श्रृंखला की तीसरी मेडन ओवर उन्होंने की। पहला मेडन ओवर किया सचिन मड़वी ने, दूसरा मेडन ओवर किया अंकुर सिंह ने और तीसरा मेडन ओवर किया सिद्धेश वास्कर ने। लेकिन वही अंकुर सिंह लेफ्ट आर्म ओवर द विकेट। भागेश सुरते के लिए बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ ये जो तकनीक अपनाए ना संदीप सर बल्लेबाज, कवर के ऊपर से खेलना, बैकफुट पे जाके जो पंच किया उन्होंने, काफी मजेदार। सीधा 4 डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। आयोजन अलग प्रतीक सुरते, क्या वो ड्राइव था, फ्रंट फुट पे आके ड्राइव किया, बाएं हाथ के किया। गेंदबाज के खिलाफ जो तकनीक का इस्तेमाल होना चाहिए। फिर से एक बार क्रॉस बैटेड शॉट, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, लेकिन रन मिलेगा महज एक। टोटल पहुंच चुका है 5 पर, 2 गेंदें समाप्त हो चुकी है। देखिए क्रिकेट में कोई भी जो खिलाड़ी होता है सामने, चाहे कितना भी बड़ा क्यों ना हो, जिस तरह हरीश सर ने कहा था कि वो ट्रैवल कर रहे थे तो उन्हें ट्रक के पीछे, रिक्शा के पीछे कुछ अल्फाज नजर आते हैं। मैं ऐसे ही चल रहा था बस में, तो सामने एक साइकिल चल रही थी, तो बार बार हॉर्न बजा रहा था बस का ड्राइवर कि उन्हें आगे निकलने का मौका दिया जाए। लेकिन उस साइकिल वाले में कॉन्फिडेंस था और उसने बस वाले ड्राइवर को पीछे करियर में, जो उनका करियर था, उनके तरफ इशारा किया, हाथ दिखाया, दम है तो रोक के दिखा, उस पर लिखा हुआ था। यानी कि चाहे आप बड़ी हो आपके पास गाड़ी, लेकिन मुझ में भी कॉन्फिडेंस है कि मैं आपको आगे जाने का मौका नहीं दूंगा। सायकल जिथे चालवत होता तो एरिया त्याचा असेल। निश्चित तौर पर अंकुर सिंह शॉर्ट ऑफ लाइन गेंद की थी, हल्के हाथों से इस गेंद को खेला प्रतीक ने, डॉट गेंद आई। और जितनी ज्यादा शुरुआती 2 ओवर्स में डॉट गेंदों की परसेंटेज बढ़ेगी, उतना ज्यादा माहौल बनेगा वैष्णवी कोलाड के लिए। जितने ज्यादा शुरुआती ओवर्स में रन आएंगे, उतना ज्यादा माहौल क्रिएट होगा टीम ओम साई मुद्रा बंगालवाड़ा के लिए। सीधे बल्ले से इस गेंद को निकालना चाहते थे, लेकिन मिड ऑफ के ऊपर एक आसान सा कैच और ये पहला झटका मिला। 6वीं विकेट मिली इस आरपीएल में अंकुर सिंह को, क्योंकि पहले मैच में उन्होंने 5 विकेटें निकाली थी, महज 1 रन दिया था, 12 गेंदों में 1 मेडन ओवर भी किया था। लेकिन अब देखना ये होगा तात्या मालूसरे का सपना, जो इस टीम के फ्रेंचाइजी है, पहला सपना तो हर किसी टीम का यह है कि सुपर 16 में क्वालिफाई होना। और इसी के साथ मैं अक्षय पाटिल इनसे फिर से एक बार निवेदन करना चाहूँगा, वैशाली स्मृति धावीर रोहा के कैप्टन, क्योंकि आपके विरोधी कप्तान सुमित डोंगड़े टॉस के लिए यहाँ पर आ चुके हैं, आपको तुरंत आना है अक्षय पाटिल। याच दरम्यान विघ्नेश शेठ मुंबईकर तळोजा विभागाचे युवा प्रमुख आहेत, त्यांचं सुद्धा आपण व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत करूया। आणि त्याचप्रमाणे दुसरे मान्यवर म्हणजे हरेश शेठ मुंबईकर यांचं सुद्धा विशेष स्वागत करूया। आणि सागरजी मोरे या त्रिमूर्तींचं या व्यासपीठावर मंगेश दादा वाकडीकर यांच्या वतीने समस्त RPL मध्ये हार्दिक स्वागत। आणि परत एकदा नम्र विनंती अक्षय पाटिल यांना की आपण टॉससाठी लगेच यायचं आहे। अक्षय पाटिल को टॉस के लिए आना होगा, लेकिन 5 गेंदों में 6 रन देकर 1 विकेट हासिल किया। अंकुर सिंह की तारीफ मैं इसलिए करना चाहूँगा क्योंकि इस ओवर की पहली गेंद पर बाउंड्री आई थी, उसके बाद भी उन्होंने अपने आप को वापस खींचा। आपको बैकअप करना चाहिए। ये हल्के हाथों से इस गेंद को खेला, बैकफुट पे जाके बल्लेबाज सूर्या मस्कर ने, पिछले मैच का हीरो, काफी बेहतरीन पारी खेली थी पिछले मैच में, उस पारी को दोहराना होगा। रन बनाने हैं पूरे 6 ओवर में, 78 रन बनाने हैं, तो यकीनी तौर पर अब देखना यह होगा किस तरह से बल्लेबाजों का अप्रोच होता है। सिद्धेश वास्कर अभी भी खेमे में मौजूद है, जानते हैं कि यहाँ पर आखिरी 3 ओवर में भी 50 बन सकते हैं। ये ग्राउंड की स्थिति ऐसी है, जो विकेट बनाई है हमारे जो रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट
के अध्यक्ष राकेश जी गायकवाड़, उन्होंने खास तौर से मिट्टी मंगाई थी इस विकेट को बेहतरीन बनाने के लिए। टन टनाटन टन बल्लेबाजों का बल्ला बोलना चाहिए, उस अंदाज से इस विकेट को बनाया जा चुका है। तो ऐसे में विकेट का इस्तेमाल कर बल्लेबाजी होती है संदीप सर, तो यकीनन ये रन मुझे नहीं लगता कि चेस नहीं कर पाएगी ओम साई मुद्रा भंगारपाड़ा। वहीं दूसरी तरफ गेंदबाजों को विकेट के विपरीत गेंदबाजी करनी है, खुद को साबित करना है जो अंकुर सिंह ने पहले मैच में किया। इस मैच में भी अगर वो करते हैं तो बिल्कुल उनकी टीम फ्रंट ऑफ द मैच होगी। नक्कीच सर्वप्रथम प्रवीण दुगाडे यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण प्रवीण सर म्हणजे त्यांची कॉमेंट्री ऐकणं आणि त्यांच्या खास करून कॉमेंट्री ऐकण्यापेक्षा मी म्हणतो की त्यांच्या समवेत कॉमेंट्री करणं हे नेहमीच एक स्वतःसाठी एक वेगळ्या प्रकारचं आव्हान असतं, चॅलेंज असतं. कारण प्रवीणजींची कॉमेंट्री आणि त्याच्यामध्ये असणारे त्यांचे डायलॉग्स आणि त्याच्यासोबत असणारा अभ्यास, या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. म्हणजे म्हणतात ना की नदीचा वाहणारा निर्मळ झरा ज्या पद्धतीने वाहत वाहत पुढे जातो त्या पद्धतीची कॉमेंट्री असते आणि ते ऐकणं फार सुंदर असतं. सो थँक्यू व्हेरी मच प्रवीण सर, आपण या वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत आलात. मी मनपूर्वक धन्यवाद देतो पुन्हा एकदा मंगेश दादा यांना की त्यांनी आम्हाला ही संधी दिली, रायगड प्रीमियर लीगच्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला आमंत्रित केलं आणि आज जी जुगलबंदी समालोचनामधून आपल्याला ऐकायला मिळते त्याचं संपूर्ण श्रेय रायगड प्रीमियर लीगचे अर्थातच सर्वेसर्वा मंगेश दादा यांनाच जातं. वळतोय मैदानात, ज्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारलात की दरम्यान एक क्रुशियल सिच्युएशन निर्माण झाले, बघूया काय निर्णय येतोय. आपण पाहतोय रिप्लेमध्ये पाहतोय की हातामधून चेंडू सटकलेला आहे खेळाडूच्या आणि त्याच्यामुळे हा कोणताही प्रयत्न नाही आहे, एफर्ट्स घेतलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण जे प्लेईंग कंडिशन्स आहेत, एक लक्षात घ्या ICCचे लॉ जे काही आहेत 42 नियम आहेत, म्हणजे कायदे आहेत, खऱ्या अर्थानं नियम म्हणता येणार नाही, मराठीत त्याचं स्पष्टीकरण कायदा असं होतं. त्याच्यामुळं 42 कायद्यांच्या पलीकडे जाऊन प्लेईंग कंडिशन्स काही बनत असतात आणि त्याच्यामधूनच या प्लेईंग कंडिशनमधला हा या ठिकाणी वापरला गेला. परंतु इथे मात्र आल्या आल्या फटका खेळला जातोय आणि हा सूरज पाटीलच्या बॅटमधून निघालेला एक सूरजला सलामी देणारा फटका. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. हेलो, देखिए संदीप सर, IPL शुरू हुई, उसके बाद कई लीग्स तहसील वाइज भी शुरू हुए, लेकिन ये जो कंसेप्ट लेकर आए मंगेश वाकड़ीकर, पूरे रायगढ़ को इकट्ठा कर एक RPL हो सकती है, उसका कारवा बन सकता है. पूरे रायगढ़ के उन खिलाड़ियों को खेलने का मौका मिलेगा जो स्टार तो है ही, लेकिन जो स्टार बनने का ख्वाब देखते हैं. मंगेश वाकड़ीकर के लिए मैं एक ही बात कहना चाहूँगा, जहाँ लोगों की सोचने की शक्ति बंद हो जाती है ना, वहीं से वो सोचना शुरू कर देते हैं. ऑफकोर्स, आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आज आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग येण्याच्या अगोदर काही ठिकाणी प्रीमियर लीग सुरू होतं का, तर आपल्याला आठवत असेल आपण दोघं एका ठिकाणी गेलो होतो, आपण वडवळ नाक्यावरती कॉमेंट्री केली होती तिथे त्या ठिकाणी म्हणजे खोपोली फाट्यावरती. हां, आणि त्यावेळेला कोयना धरणग्रस्त आणि त्याच्यामध्ये जे धरणग्रस्त आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आयोजित केलेली होती. आणि त्याच्या अगोदर प्रीमियर लीगचा उल्लेख करायचा झाला तर रायगड जिल्ह्यामध्ये कर्जतला पहिल्यांदा प्रीमियर लीग सुरू झाली, म्हणजे कर्जत तालुक्याने पहिली कर्जत तालुका प्रीमियर लीग भरवली. आज वेगवेगळ्या ठिकाणी प्रीमियर लीग होतात, समाजाच्या सुद्धा प्रीमियर लीग होतात, काही ठिकाणी विभागाच्या सुद्धा प्रीमियर लीग होतात. पण एका बाजूला ज्या वेळेला मोठ्या प्लॅटफॉर्मची चर्चा होते, प्रीमियर लीग होत राहतील परंतु मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करणं फार आवश्यक असतं आणि त्या प्लॅटफॉर्ममधून विजन देणं फार महत्त्वाचं असतं. मला नक्कीच या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेब यांचं एक वाक्य आठवतं की यू हॅव टू विजन, तुम्हाला विजन असलंच पाहिजे तर तुम्ही चॅलेंजेस ओव्हरटेक करू शकता, असं गडकरी साहेब म्हणाले होते आपल्या एका स्पीचमध्ये. आणि मला वाटतं मंगेश दादाने तेच ओळखलं, त्याच पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे आणि म्हणूनच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका, याही वेळेला गगनभेदी गगनचुंबी, दे धक्का आणि घे आणखीन एक छक्का.
हेलो, देखिए संदीप जगे सर, साई मुद्रा बंगारपाड़ा के टीम मैनेजर है, हमारे बेहतरीन कमेंटेटर दीपक पाटिल, जो इस टीम को मोटिवेट कर रहे थे। मैंने देखा था अच्छी टीम मैनेजमेंट है उनकी, उन्होंने इन खिलाड़ियों को समझाया होगा कि अंकुर के खिलाफ किस तरह का अप्रोच अपनाना है। बाकी गेंदबाजों का एक कमेंटेटर होने के कारण काफ़ी अभ्यास है, कौन सा गेंदबाज क्या डाल सकता है, कहाँ पर हम आक्रमण कर सकते हैं, उस वजह से बेनिफिट मिल रहा है। जो ओनर है साई मुद्रा बंगारपाड़ा टीम के जो ओनर है सतीश कटेकर, उनको, क्योंकि कमेंटेटर्स देखिए, रवि खेलने वाला खेल तो जरूर सकता है, लेकिन जो बाहर बैठ के जो देखता है उसे ज़्यादा समझ में आता है। इन शॉर्ट प्रवीण सर यांना एवढंच सांगायचं आहे की पुढच्या वर्षी प्रीमियर लीग ज्या ज्या वेळेला होतील त्यावेळेला टीम मॅनेजमेंटमध्ये सुद्धा एका कॉमेंटेटरला तुम्ही जागा द्यायला काही हरकत नसावी, हे प्रवीण सर यांना सांगायचं हाँ, आहे. निश्चित तौर पर आपने बिल्कुल मेरे मन की बात ताड़ ली, क्योंकि कमेंटेटर्स के पास एक अभ्यास होता है कहाँ का खिलाड़ी क्या कर रहा है, क्योंकि दूर दूर तक कमेंटेटर्स जाते हैं। आज अलीबाग से आप यहाँ पे आए हैं तो यहाँ के क्रिकेटर्स को आप जानेंगे ज़रूर किस तरह से वो खेल होता है। फिलहाल टीम का टोटल 20। भावेश सावंत, और ये विकेट निकाला, भले ही 2 छक्के खाए, लेकिन जिस गोल्डन फिश की जरूरत थी उसे पा लिया है वैष्णवी कोलार की तरफ से भावेश सावंत ने। असं की गोलंदाजाने नव्या नवरीप्रमाणे लाजायचं नसतं. म्हणजे फार म्हणजे त्यांचा जो काळ आहे त्या पिरियडपर्यंत ठीक आहे, म्हणजे पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूपर्यंत एखादा फटका येईल समोरून येईल, पण मॉडर्न नवरीप्रमाणे सुद्धा वागायचं असतं. कारण काय आजकालच्या मॉडर्न नवऱ्या थोड्या पटकळ सुद्धा असतात आणि मग काहीतरी होतं, पण त्या पद्धतीने उत्तर सुद्धा द्यायचं असतं. ही शिकवण नाहीये, तर हे आजूबाजूचं असलेल्या घरोघरी मातीच्या चुलीमधून आलेलं एक उदाहरण आहे. ते आज या मैदानामध्ये पाहायला मिळते. फटका खाल्ला जरूर, परंतु त्यानंतर गोलंदाजाने अशी उपयुक्त डोकेलेटी मैदानामध्ये दाखवले की त्याला माहिती होतं की फटक्याच्या शोधात असणारा फलंदाज कुठेतरी ती चूक करेल आणि ती चूक शोधली गेली आणि ती गोलंदाजाने शोधले. त्याच्यामुळे क्रेडिट गोज टू ओनली बॉलर. 20 धावा धावफलकावरती सिद्धेश वास्कर आणि सूर्या मस्कर ही जोडी मैदानामध्ये 21 धावा हरतात. या एकेरी धावाने धावसंख्या वाढले. प्रवीण सर, एक गोष्ट आपल्याला आठवते की आपण अशा अनेक धावा चेस होताना पाहिल्या, त्याच्यामुळे 77 आणि सामन्यामध्ये म्हणजे 78 धावसंख्या जिंकण्यासाठी हव्यात. दोन्ही संघांकडे तो कॉन्फिडन्स आहे एक एक सामना जिंकण्याचा. काय म्हणाले याच्या पुढे? ये देखिए विकेट जो निकाला था भावेश सावंत ने, उस विकेट निकालने पर उनके गेंदबाजी में वो कॉन्फिडेंस नजर नहीं आया, बल्कि जो 2 छक्के खाए उसका प्रेशर इनकी गेंदबाजी में अभी भी नजर आ रहा है. तो प्रेशर विरहित, यानी कि मानसिक दबाव को हटा के गेंदबाजी करनी होगी. वहीं दूसरी तरफ ये हुकुम का इक्का है ओम साई मुद्रा बंगारपाड़ा के लिए सिद्धेश वास्कर. अच्छी गेंद डाली गई आउटसाइड ऑफ स्टंप, लेकिन सिद्धेश वास्कर और ओम साई बंगारपाड़ा के लिए शुभकामनाएं आ चुकी है. रुद्र 11 के फ्रेंचाइजी किरण लता देशपांडे, इनकी तरफ से सिद्धेश और पूरी टीम को शुभकामनाएं आ चुकी है. उनकी हम शुभकामनाओं का आरपीएल में भी उन्होंने मंगेश जी वाकड़ीकर को शुभकामनाएं दी है, उनका हम स्वीकार करते हैं. लेकिन ये मैच एयर टाइट होगा, क्योंकि अंकुर सिंह का एक ओवर निर्णायक भी हो सकता है, जो वैष्णवी कोलाड़ को पूरी तरह से बैकअप दिला सकता है. लेकिन सिद्धेश वास्कर, मैंने पहले कहा था ये हुक्म का इक्का है. जैसे गेंद पाले में आई, लॉफ किया, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन. डोंगडे, अक्षय पाटील. तर तिसऱ्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत ड्रिंक्समध्ये. देखिए सुमित डोंगड़े पर लोगों की काफ़ी नज़रें हैं. मिस्टर आरपीएल उन्हें कहा जाता है. आरपीएल सीजन 1 के उपविजेता रहे, वहाँ पर वो प्लेयर थे, लेकिन मैन ऑफ द सीरीज बने.
आरपीएल सीज़न 2 में यहाँ पर उन्होंने कप्तानी की, सीज़न के विजेता बने, दूसरी बार उन्होंने बाइक हासिल की और एक तमगा हासिल किया मिस्टर आरपीएल। लेकिन आज का जो खेल है मस्ट विन मैच है, अगला डिसाइडर मैच, 4 व्हीलर का सपना। कई लोग चाहते हैं कि तीसरी बार में मैन ऑफ द सीरीज सुमित डोंगड़े बनना चाहिए, कई लोगों की ये इच्छाएं अपेक्षाएं हैं, लेकिन अब वो खुद प्रेशर में आ चुके हैं। पहला मैच लीग स्टेज में रॉबिन राउंड जो मेथड है, उस वजह से संदीप सर मैं कहता हूं कि पहला मैच जो भी टीम जीतती है ना, उसके पास एक बेनिफिट है, दूसरा हारने के बाद तीसरे में वो वापसी कर सकती है। आणि त्याप्रमाणे तुम्हाला जावं लागतं, कारण किंबहुना आज जर आपण पाहिलं मैदानामध्ये ज्या वेळेला सामन्यात पहिला विजय तुम्ही प्राप्त करता, तो कॉन्फिडन्स घेऊनच तुम्ही मैदानामध्ये खेळत असतात. आत्ताही आपण पाहतोय ओम साई मुद्रा बंगारपाडा संघ असेल, वैष्णवी 11 कोलाड संघ असेल, या दोन्ही संघांमधले खेळाडू, मग इकडे 28 धावा झाल्यात, 24 चेंडूत 50 धावांची आवश्यकता आहे, येणारे 24 चेंडू सामना जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये अंकुर सिंग जेव्हा गोलंदाजीला आलाय ना, इथे काटेकी टक्करमधलं बरंच काही चित्र प्रकर्षित होणार आहे. पहिला चेंडू बॅकफूटवरती जाऊन कट करायचा होता सूर्याला, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीयेत. पण सूर्यासुद्धा वाट पाहतोय, एखाद्या खराब चेंडूची वाट पाहतोय. अंकुरला सुद्धा माहिती आहे ही जोडी महत्त्वाची आहे. पार्टनरशिप, क्रिकेट या बऱ्याच अंशी पार्टनरशिपवरती सुद्धा डिपेंड असतं, की ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करत असता, तुम्ही किती चांगली भागीदारी रचता, या भागीदारीच्या जोरावरती तुमची इनिंग पुढे जात असते. यावेळेला सूर्याने अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, कारण त्याला माहिती आहे की अंकुर सिंग सोबत तुम्हाला अशाच पद्धतीने खेळावं लागेल. थोडीशी जरी चूक झाली तरी त्याचं सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये नक्की होणार. पण या गोष्टी ज्या वेळेला प्रवीणजी होतात ना, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने इथे या क्रिकेटरची मानसिकता किती मोठ्या प्रकारची आहे किंवा मनोधैर्य त्यांनी किती मोठ्या प्रमाणावरती उंचावलंय ते आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्या मस्करने प्रोफेशनल क्रिकेट जरूर खेळलं असेल, पण अंकुर सिंग इतकं नाही. पण आपल्याला अंकुर सिंग सोबत कसं खेळायचं आहे, कशा पद्धतीने खेळायचं आहे आणि अंकुर सिंग कसा खेळवतोय सूर्याला, हे सुद्धा चित्र मित्रांनो आपण मैदानामध्ये पाहतोय. आता आपण पाहतोय येणारे 21 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. आणि मग या 48 धावांची आवश्यकता असताना जो आपण आतापर्यंत चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजीतलं क्रिकेट पाहत होतो ना, त्यातलं थोड्या अंशी सुस्तावलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला. आणि याच दरम्यान चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूखाली जरी आला असला तरी निष्फळ असा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. काही वेळेला तुम्हाला अवघड वाटणारे झेल जसे टिपायचे असतात, तसे सोपे वाटणारे झेल सुद्धा सोडायचे नसतात. कारण बऱ्याच अंशी तुम्हाला या टेम्परामेंटमध्ये खेळायचं असतं. गोलंदाजी करतोय आणि मग असा सुटलेला झेल जो आपण स्क्रीनवरती पाहतोय, क्षेत्ररक्षक चेंडूखाली बराच पुढे आला होता आणि मग जो बॅलन्स ढळला, गॅरी बॅलन्स आपल्याला आठवला असेल इंग्लंडचा, पण बॅलन्स ढळल्यानंतर मग बरंच काही चित्र पलटतं. पण आता हा सुटलेला झेल कितपत या वेळेला फायद्याचा ठरणार, कारण सूर्या मस्करला जीवनदान मिळालंय. आणि बरेच जण म्हणतात की सूर्या मस्करला जर जीवनदान मिळालंय ना, तर हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होईल का, प्रश्नचिन्ह विचारायला फार आवश्यक असतं मला वाटतं क्रिकेटमध्ये. याही वेळेला अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढायचा. अंकुर सिंगच्या सोबत एक रणनीती फलंदाजाने स्ट्रॅटेजिकली मनामध्ये ठरवलं होतं की मी अशा पद्धतीने खेळेन, अशा पद्धतीने सामोरा जाईन. पण व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, व्हॉट अ कोऑर्डिनेशन. क्रिकेट हा खेळच मुळात कोऑर्डिनेशनचा आहे. सांघिक भावना जिथे आहे त्यावेळेला तुम्हाला एकमेकांना सहाय्य करावं लागेल. अर्थात आपल्या ऐतिहासिक परंपरेत असं म्हटलं गेलेलंच आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. हा ज्या वेळेला मूलमंत्र आपल्या जीवनशैलीचा आहे, तर मग तो क्रिकेटच्या मैदानावरती का नसावा. येणारे 19 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. सिद्धेश वासकर 6 या धावसंख्येवरती खेळतोय, सूर्या मस्कर 6 या धावसंख्येवरती खेळतोय आणि 34 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा हा चेंडू जोरदार अपील झालं, पंचांनी ते फेटाळून लावलंय. षटक क्रमांक 3 संपलंय, परंतु आता 18 चेंडूत 34 आल्यात. 18 चेंडूंमध्ये 44 धावा हव्यात. अंकुर सिंगला या षटकामध्ये यश मिळत नाहीये. तो विकेट घेण्यासाठी या षटकामध्ये आला होता, परंतु मंगेश दादा वाकडीकर यांच्या या रायगड प्रीमियर लीग मधली हीच तर खासियत आहे की कधी सामना गोलंदाजाच्या बाजूने तर कधी फलंदाजाच्या. ओव्हर टू निलेश. धन्यवाद संदीप सर. तो यहाँ पर अब हम डिसाइडर मुकाबले का टॉस करेंगे. वैष्णवी 11 कोलाड के सामने पहले मैच में परास्त होने वाली टीम वैशाली स्मृति धावीर रोहा, इनके कैप्टन, और सुमित डोंगरे यानी कि पनवेल विचुंबे देवत 11 के कैप्टन, दोनों ही कप्तान यहाँ पर आ चुके हैं. और सागर जी मोरे, विघ्नेश जी मुंबईकर और हरेश जी मुंबईकर, इन तीनों का हम स्वागत करेंगे. मैं बुलाना चाहूँगा बालाशेठ महाबली इनको कि आइए आपके शुभ हाथों से अब इस मैच का आप टॉस करने
के लिए आइए एक बहुत ही मशहूर हस्ती है जिनकी दिल में बसती वो है मशहूर हस्ती ऐसे हमारे बाळाशेठ महाबळे इनके शुभ हाथों से यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय डिसाइडर सामन्याचा दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना हु इज कॉल फर्स्ट हेड इज अ कॉल अँड हेड वैशाली स्मृती धावीर रोहा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे अतिशय महत्त्वाचा सामना आहे आणि निर्णय तेवढाच महत्त्वाचा असेल क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे दुपारचं सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये चेंडू बॅटवर खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतोय अशा वेळी 6 षटकांचा सामना 2 ओव्हर मॅनेटरी पॉवर प्ले किती धावांपर्यंत सुमित डोंगरे सारख्या फलंदाजांच्या संघाला रोखण्याचा तुमचा मानस असेल कारण मयूर वाघमारेचे निर्णायक 2 ओव्हर तुम्हाला फेस करायचे आहेत संघ चांगला आहे तर आम्ही 60-70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला या एवढ्या मोठ्या स्टेजवर खेळण्याची संधी आदरणीय तुषारजी शिंदे असतील योगेशजी पोकळे असतील या संघ मालकांनी दिली संघ मालकांबद्दल काय म्हणशील चांगली संधी दिलेली आहे त्यांचा आभार मानतो धन्यवाद शुभेच्छा असतील आणि सुमित डोंगरेकडे वळतो सुमित डोंगरे प्रेशराइज मॅच नाही कारण सातत्याने असे प्रेशर हँडल केलेले आहेत प्रेशर कुकर नक्कीच होणार नाही आहे आणि या सामन्यामध्ये तुम्हाला प्रथम फलंदाजी आलेली आहे फलंदाजी आली आम्ही 60-70 करण्याचा प्रयत्न करू गेम तापलेला आहे बॉल सुद्धा बॅटवर चांगला येतोय 6 षटकाचा सामना 70 पर्यंत धावा येताना तुझ्यासोबत कोणता असा फलंदाज असेल त्याच्यावर जास्त अपेक्षा असतील माझ्या टीममध्ये सर्वच चांगले आहेत आता जे येतील ते बघू आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया द न्यूज ऑफ द सेंटर आणि इथे छायाचित्रण घेत असताना संकेत भोईर हा चिंचवणचा हा छायाचित्रकार खूप सुंदर फोटोज त्याच्या माध्यमातून सातत्याने रायगड प्रीमियर लीगच्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण इथे स्वागत करणार आहोत या मी विनंती करतोय तळोजा विभागाचे युवा प्रमुख विघ्नेशजी मुंबईकर यांना की आपण समोर यायचं आहे आपलं शुभ स्वागत आपण करणार आहोत आणि हरीशजी मुंबईकर या दोघांनाही विनंती आहे या आपण तात्काळ खऱ्या अर्थानं खूप मोठं नाव आहे तळोजा विभागामध्ये विघ्नेशजी मुंबईकर साहेब आणि हरीशजी मुंबईकर साहेब यांचं मंगेशदादा वाकडीकर यांच्या वतीने संतोषदादा असतील आणि कैलासदादा असतील यांच्या शुभ हस्ते आपण शुभ स्वागत करतोय आणि सागरजी मोरे यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा यायचं आहे ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स वळूया मैदानाकडे 78 धावांची आवश्यकता असताना मैदानामध्ये एका बाजूला ओम साई मुद्रा बंगारपाडा संघाने आकर्षक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये 35 धावसंख्येपर्यंत ते पोहोचलेत 18 चेंडू येणं बाकी आहे सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे रणनीती कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने असावी याच्याबद्दल हा प्रश्न या ऐतिहासिक भूमीवरती विचारणं मला वाटतं चुकीचं असेल कारण रणनीतीशिवाय कोणत्याही प्रकारचा अर्थातच खेळही रंगत नाही आणि दुनियाही रंगत नाही या वेळेला दुनिया हिला देंगे स्ट्रोक 6 नंबर फर्स्ट इन दिस ओव्हर 16 चेंडू येणं बाकी सामना जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता प्रशांत बेंडकळे गोलंदाजीला आला आणि मैदानामध्ये आपण पाहतोय एका बाजूला सूर्या दुसऱ्या बाजूला अर्थातच सिद्धेश आणि दोन्ही फलंदाजाने मैदानामध्ये आता कंबर कसले की सूर्या म्हणतोय की माझा गेम इज ऑन आणि मी या वेळेला मैदानामध्ये तशाच पद्धतीने खेळण्यासाठी सिद्ध सुद्धा झालोय या सगळ्या गोष्टी जेव्हा मैदानावरती घडतात ना तेव्हा क्रिकेट आपल्याला मैदानावरती घेऊन येत असतं हीच तर क्रिकेटची खऱ्या अर्थानं ओढ लावणारी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला यावेळचा पुढचा चेंडू बॅकफूटवरती जाऊन कट करायचा होता चेंडू सोडून दिला अर्थातच यष्टीरक्षकासाठी अवांतरच्या स्वरूपात आमच्या गुणलेखकाने आपल्या खात्यामध्ये धाव नोंदवले 16 चेंडू येणं बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे कोण होणार आजचा अर्थातच पहिला संघ क्वालिफाय त्याचं उत्तर आपल्याला काही क्षणामध्ये समजणार आहे अगदी 16 चेंडूंमध्येच आपल्याला समजणार आहे जेव्हा येणाऱ्या 16 चेंडूमध्ये सूर्य आणि सिद्धेश समोर असताना 35 धावांची गरज आहे यावेळेला टॉप एज घेऊन चेंडू येतोय तो शॉर्ट फाय निघला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपतोय प्रशांत पंकज घाटगे यावेळेला कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय
15 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आणि बाद होणारा फलंदाज आपण पाहतोय सूर्या बाद झालाय. सूर्या ज्या पद्धतीने अर्थात हा चेंडू प्रशांत बेंडकळेने राईट ऑफ द विकेट तो गोलंदाजीला आला, अगदी क्रीजच्या कोपऱ्यातून गोलंदाजी केली, ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाज शफल होतो हे पाहिलं आणि त्याच वेळेला तशाच प्रकारचा आखूड टप्प्याचा चेंडू जिथे थोड्या अंशिका होईना फिंगर रोल्स केले आपल्या चेंडूवरती आणि शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक सुद्धा ठेवला बिहाइंड द विकेट. या वेळेला त्याने पाहिलं की शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट अशा क्षेत्रासह तो गोलंदाजी करतोय. हे फार महत्त्वाचं असतं प्रवीणच्या क्रिकेटमध्ये की तुम्ही बॅट्समन कसा खेळणार आहे ते ओळखून गोलंदाजी करायची असते. हाँ, निश्चित तौर पर आपके फील्ड प्लेसिंग के आधार पर ही आपको गेंदबाजी करनी पड़ती है. बल्लेबाजों को ज़्यादा गैप ढूंढने का मौका नहीं देना होता है. वैसी गेंदबाजी होना विकेट के ऊपर ज़रूरी है. और ये जो मज़ेदार क्रिकेट चल रही है, इस क्रिकेट को देख रहे हैं, इस आरपीएल को देख रहे हैं, खांदा के हमारे प्रफुल्ल पाटिल के दोस्त साहिल, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे. लेकिन ये मुकाबला एयर टाइट होगा. अंकुर सिंह को विकेट की तलाश थी, टीम इस साझेदारी को तोड़ना ज़रूरी था. अब सिद्धेश वास्कर के टेम्परामेंट की परीक्षा होगी कि किस तरह वो आगे ले जाते हैं इस मैच को. टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टेम्परामेंट या तिन्ही टीचा अर्थातच वापर मैदानामध्ये केला जाणार जेव्हा 15 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. यावेळेला आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू परंतु बरोबर जमिनीलगत खेळला जातोय. संदेश बाई जोपर्यंत चेंडू अडवेल, फेक करेल, एक धाव पूर्ण केलं जातोय. पण प्रशांत बेंडकळेचंही कौतुक करावं लागेल. त्याला माहिती आहे की या 4थ्या षटकात आपण गोलंदाजीला आलोय, इथे सामन्याचा एक मुवमेंट बदलू शकते पूर्णपणे. म्हणजे हा सामना इथून फिरला जाऊ शकतो. म्हणून क्रुशियल ओव्हर ऑफ दिस इनिंग जे म्हटलं जातं ना की 6 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला 4थं षटक हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरतं आणि तेच प्रशांत करतोय. प्रशांत आपलं इतकं कसं पणाला लावतोय ना, म्हणजे कौशल्य त्याच्याकडे जरूर आहे पण त्याच वेळेला ताकदीचा हे वापर करतोय. अंगामध्ये असणाऱ्या पूर्ण भन्नाट वेगाने गोलंदाजी करायची असेल तर पूर्णपणे आपण पाहतो इथे शोल्डरचा वापर करायचा किंवा त्या ताकदीने गोलंदाजी करायची आणि त्याच्यासोबत जमिनीवरती लोटांगण घेत फलंदाजावरची नजर कुठेही कमी होऊन द्यायची नाही. हेच त्याने पाहिलंय. 13 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. पूर्वार्धामध्ये आपण याच सिच्युएशनला जर सामोरे गेलो तर मगाशी ज्या वेळेला वैष्णवी 11 कोलाड संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला 46 धावा त्यांच्या झाल्या होत्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता सुद्धा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला ओम साई मुद्रा बंगारपाडा संघाच्या सुद्धा 46च धावा झालेल्या पाहायला मिळतात. ही सगळी आकडेवारी स्टॅटिस्टिशियन आमचे सुदर्शन पाटील यांच्याकडून मला पाहायला मिळते, ऐकायला येते, ही तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि धन्यवाद सुदर्शनजी या माहितीबद्दल. का आपण कॅमेरामध्ये सुद्धा अर्थात आपण लाईव्ह टेलिकास्टमध्ये बघू शकता सुदर्शन या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने स्कोरिंगचं काम करताना पण कुठेही प्रकारे चूक होऊ देणार नाही याची दखल त्याने संपूर्णपणे या स्पर्धेच्या निमित्ताने घेतले आणि त्याच पद्धतीने तटस्थपणे आम्हाला या ठिकाणी त्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सुदर्शन पाटील. वळतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी आता 12 चेंडूत 32 धावांची गरज आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्सचा या ठिकाणी धन्यवाद द्यावे लागेल. माझा शब्द पकडतात काय आणि बरोबर कॅमेरा तिकडेच जातोय काय हे फार सुंदर पद्धतीचं टॅलेंट अलीकडच्या काळामध्ये आमच्या कॅमेरामनने सुद्धा हस्तगत केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या सर्व कॅमेरामन यांना सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील आणि त्याच वेळेला आमच्या संपूर्ण युनिटला धन्यवाद द्यावे लागेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या 12 चेंडू 32 धावा स्क्रीनवरती आपण पाहतोय. ओम साई मुद्रा बंगारपाडा संघ हा सामना जिंकणार का की दुसऱ्या बाजूला वैष्णवी 11 कोलाड आपल्या नावाला साजेशी कामगिरी करणार. ग्राफिक्स आपण पाहतो या वेळेला अर्थातच हा ग्राफ बऱ्याच अंशी क्रिकेटमध्ये गाजलाय. या ग्राफला सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारचा ग्राफ समजून घेताना बऱ्याचशा अडचणी असायच्या प्रवीणजी आपल्याला आठवत असेल. पण हा ग्राफ ज्या वेळेला आपल्याला मैदानाच्या बाहेर म्हणजे आपण जेव्हा घरी बसून टी व्ही पाहायचो त्यावेळेला कळायचं नसत पण आता हा ग्राफ आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. त्याच वेळेला आपण पाहतोय इथे मैदानामध्ये ज्याला म्हणजे 10वीच्या सिलेबसमध्ये हा स्तंभलेखन असायच्या की कितपत मोठे डोंगर रचले गेलेत ते बघू शकता. इथे पहिल्या षटकामध्ये कोणी किती धावा बनवल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये किती धावा बनवल्या गेल्या होत्या, या सगळे ग्राफिक्स वापरले जातात. 24 लाईव्ह इव्हेंट्सचं यासाठी मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील कारण ज्या ज्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स गोष्टी आहेत आजकाल मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की वी हॅव टू अडॉप्ट द टेक्नॉलॉजी अबाउट टू बी द आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड दॅट इज व्हेरी युजफुल इन अ क्रिकेट आणि त्या महत्त्वाच्या गोष्टी आज या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आलेल्या पाहायला मिळतात. 24 लाईव्ह इव्हेंट्स यांना खऱ्या अर्थानं मनपूर्वक धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल शेअर करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा एकदा मैदानामध्ये चिनू पाटील
पहिला चेंडू यावेळेला भिरकावून दिला वाईडेस्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय, चौकार जाणार का? यस इट इज, इट्स RPL 4 फॉर अ भंगारपाडा. आमचा म्युझिशियन विश्रांती घेतोय, त्यामुळं प्रवीणजी या ठिकाणी बराचसा आपल्याला वेळ मिळणार आहे. नो बॉल आहे त्याच्यामुळं फ्री हिट 5 धावा. सुदर्शन समीकरण बदललंय, 12 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी आता 27 धावांची गरज. हाँ, निश्चित तौर पर संदीप जगह सर, पहली नो बॉल चिनू पाटिल के ऊपर बड़ा दबाव होगा. अगली गेंद है फ्री हिट, बल्लेबाज को काफ़ी कम ऐसे मौके होंगे कि वो आउट हो सकते हैं, लेकिन ज़्यादा मौके हैं कि गेंद को वो स्टेडियम के बाहर निकाले. प्रतीक प्रतीक मोकल मुगल, साई गांव का यह खिलाड़ी लगातार 2 बाउंड्रीज इन्होंने हासिल की और ऐसा लग रहा था कि ओम साई मुद्रा पिछले ओवर में विकेट गंवाने की वजह से थोड़ा पीछे जा रही है, लेकिन इन 2 बाउंड्रीज ने एक गेंद में 9 रन आने के कारण अब ये टीम दोबारा हावी हो चुकी है. 27 चाहिए थे, अब जरूरत है 11 गेंदें 23 रनों की. समीकरण कुठून कुठं बदललं बघा. 12 चेंडू येणं बाकी होते, सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज होती आणि इथे जवळजवळ दुपारच्या सत्रामध्ये लंच झालाय की नाही झालाय याने काही फरक पडत नाहीये. कुछ पाने के लिए कुछ खाना पडता है असं जरी म्हटलं असलं तरी इथे मैदानामध्ये समोरचा फलंदाज हेच म्हणतोय की कुछ पाने के लिए कुछ करना पडता है. आणि जर विजय प्राप्त करायचा असेल तर मैदानात प्रतीक त्याच पद्धतीने उत्तर सुद्धा देतोय. यावेळेला मात्र अंकुर सिंग स्वतः संघाचा कर्णधार, त्याला माहिती आहे की या मोमेंट्स किती महत्त्वाच्या असणार आहे. एक एक धाव किती मोलाची आहे, महत्त्वाची आहे, जशी पनवेलमध्ये एक एक इंच जमीन महत्त्वाची आहे. 10 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. हाँ, बिल्कुल सही कहा आपने. एक एक रन कीमती है. सोने पे भाव पे ज़मीन भी तोली जा रही है और ये रन भी तोले जाएंगे, क्योंकि ये RPL है. यहाँ पर हर कोई फ्रेंचाइजी ये चाहता है कि छत्रपति शिवाजी महाराज जो अश्व पे आरूढ़ है, वो जो ट्रॉफी है RPL की, वो हमारे घर में आनी चाहिए. फुल टॉस किया, इस गेंद को निकाला. सिद्धेश वास्कर ने 1 रन पूरा किया, दूसरा रन चुराने की कोशिश, कामयाबी. और जब मैं पुराने ज़माने में टीवी पर कमेंट्री सुनता था तो कई कमेंटेटर्स ये कहते थे, ऐसी दौड़ जब लगती थी मानो जंगल में तो हिरन दौड़ रहे हो. तो ये सुनहरा दृश्य हमें दिखाई दिया है. और पुराने ज़माने में और उसी मैंने के देखा था, सुशील दोषी को बोलते हुए ये देखा था. आणि त्याच्यासोबत आणखीन एक प्रवीण, मला वाटतं काही वर्षापूर्वी तूच म्हणाला होता की आंखों ही आंखों में इशारा किया और पलक झपकते ये रन पूरा किया. निश्चित तौर पर आंखों ही आंखों में इशारा होता है, पहले को दूसरे में आपको कन्वर्ट करना आना चाहिए. और सिद्धेश वास्कर के पारे गांध होता हुआ क्रुशियल मोमेंट पर यह विकेट खोया है. ओम साई मुद्रा भंगारपाड़ा ने. यहाँ से वापसी हो सकती है वैष्णवी कोलाड़ की. वहीं दूसरी तरफ आने वाले बल्लेबाज का अप्रोच ये होना चाहिए, सिद्धेश ने जो काम अधूरा छोड़ा है लेकिन पूरा करने का पूरा प्रयास किया है, उसे मैं पूरा करूंगा. 9 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. आणि 8 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. आणि चिनू पाटील आता मला वाटतं लय सापडले त्याला आणि त्या पद्धतीने विकेटसुद्धा त्याला प्राप्त झाले. त्याच्यामुळं हा आत्मविश्वास त्याचा उंचावणार आहे. संघाचा कर्णधार अंकुर सिंग आपल्या खेळाडूंना चीअर अप करतोय. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या असतात. म्हणजे तुम्हाला समोरचा फलंदाज काय विचार करतोय, कशा पद्धतीने खेळणार आहे, या सगळ्या स्ट्रॅटेजिकली भागच्या पलीकडे सुद्धा जावं लागतं. तुमची मनस्थिती, आपल्या संघातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करणं, किंबहुना त्यांचा पाठिंबा मिळवणं, एका कर्णधाराला या सगळ्या रोल्स पार पाडावे लागतात. म्हणजे अलीकडच्या काळात ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की कॅप्टन हा एक थोडा डिफिकल्ट जॉब झाला आहे. म्हणजे कॅप्टनलाच फोन करावा लागतं खेळाडूंना, त्याला सांगावं लागतं की बाबा आपली मॅच 11ला आहे, तर तू त्याला आधीच सांगावं लागतं की 9ला मॅच आहे. तेव्हा कुठेतरी खेळाडू 11 वाजेपर्यंत जमा होतात, मग ते खेळाडू खेळायला येतात. बऱ्याच वेळेला कॅप्टनला आणखीन काही रोल निभवावे लागतात. त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था करावी लागते, कॅप्टनलाच काही व्यवस्था करावी लागतात. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजेच त्याच खेळाडूंना दुपारच्या वेळचं जेवण किंवा त्याच वेळेला नाश्तासुद्धा प्रोव्हाइड करावा लागतो. पण मैदानावरचा कॅप्टन वेगळा असतो, त्याचा सन्मान आणि रिस्पेक्ट सगळेच जण करतात.
या वेळेला आपण पाहतोय हा चेंडू चेंडूचा आणि ऑफस्टमच्या बराचसा वायर वेगळा. त्याला वाटलं की फलंदाज थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळेल कदाचित, परंतु विशाल गायकवाडने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करतोय आता तो, अर्थात 6व्या क्रमांकावरती खेळायला आलाय. मागाच्या सामन्यामध्ये तो थोडा अगोदर आला होता, कारण सूर्य मला वाटतं साधारण या क्रमांकावरती खेळायला आला होता. परंतु संघाच्या थिंक टँकने थोडा वेगळा विचार केलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढण्याचा प्रयत्न, अपील केलं गेलंय. अपील झालंय जरूर, परंतु या अपीलमध्ये पंचांनी सांगितलं की तात्काळ ते फेटाळून सुद्धा लावलं. अर्थात धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 7 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. विशाल गायकवाडकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात, कारण हा चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे जो 5व्या षटकामध्ये येतोय. 7 चेंडू जेव्हा तुमच्या संघाला सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे, अशा वेळेला विशाल कसं खेळतोय हे पाहणं फार औत्सुक्याचं. आणि इथे मात्र चिनू वारंवार ऑफस्टमच्या बाहेर जातोय. त्याला माहिती आहे की समोरचा फलंदाज पुढे सरसावतोय, त्याला कुठेतरी आपल्याला थोडा अक्रॉस घेऊन गेलो पाहिजे किंवा त्याच्यापासून चेंडू दूर घेऊन गेलो पाहिजे. या सगळ्या रणनीतीमध्ये 2 अवांतर धावा अद्यापर्यंत त्याने खर्च केल्यात किंवा 2 स्वैर चेंडू टाकलेत आणि त्याच्यामुळं अद्यापर्यंत या इनिंगमध्ये 9 वाईड आपल्याला पाहायला मिळालेत. वैष्णवी 11 कोलाड संघाला हे परवडणारं नसणार आहे. आणि या वेळेला मात्र अंकुर सिंगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जातोय. वेलकम फॉर बंगारपाडा, RPR 4 फॉर ओम साई मुद्रा बंगारपाडा. विशाल गायकवाडच्या बॅटमधून हा विशाल काय म्हणता येणार नाही, पण संघासाठी आश्वासदायक अशा प्रकारचा प्रवीणजी फटका होता, कारण या 4 धावाने समीकरण बदललंय. हाँ, निश्चित तौर पर 6 गेंदें अब 14 की जरूरत है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. क्योंकि अब दोनों तरफ आग लग चुकी है. एक तरफ 14 रन बनाने हैं, एक तरफ 14 रन बचाने हैं, ताकि तीसरे मैच में टेंशन में ना जाए. सीधा ये मैच जीत के सुपर 16 अंकुर सिंह की कप्तानी कि अब जांच होगी कि किस गेंदबाज का वो इस्तेमाल करेंगे इस क्रूशल मोमेंट पर. वहीं दूसरी तरफ बाएं और दाएं का कॉम्बिनेशन, और ये जो खिलाड़ी है साई के प्रतीक मोगल, जो इस मैच को पूरा कर सकते हैं, क्योंकि काफ़ी बढ़िया हार्ड हिटिंग बल्लेबाजी कई बार मैंने इनकी ग्रामीण लेवल पर देखी है, पिछले RPL में भी देखी थी. काफ़ी अच्छे बल्लेबाज हैं, आक्रामक खेलते हैं. सुपर ओवर है, अगर स्कोर इस लेवल है तो. हरीश पंड्या जी हमारे आज साथ है, ज्ञान का भंडार मैं कहूँगा. तुरंत उनकी एक लाइन जब आती है टाइमिंग पे, प्रेजेंस ऑफ माइंड किसे कहा जाता है, इसका जीता जागता उदाहरण हमारे हरीश जी पंड्या सर थोड़े से मजाक के मूड में है. हरीश सर, मगाशी आपण पार्टनरशिप बाबत बोलत होतो की त्याच्यामध्ये की पार्टनरशिप किती महत्त्वाची राहील. छोट्या छोट्या पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाल्यात. आज प्रतीकने स्टार्ट केलं, त्याच्यानंतर सूरज कुठेतरी चार्ज झाला असं पाहायला मिळत होतं. सूर्यासुद्धा मैदानामध्ये थोड्या अंशी का होईना अपयशी जरी ठरला असला तरी 12 धावा त्याच्या नावावरती नोंदवल्या गेल्या. एका बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये सिद्धेश वास्कर बाद झाला, पण आता प्रतीक मोकल आणि विशाल गायकवाड ही जोडी मैदानामध्ये आहे. 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. एका ठिकाणी एक पुस्तक म्हणजे क्रिकेटवरती मला वाटतं साधारण क्रिस गेलचं एक पुस्तक मी ज्या वेळेला वाचत होतो, त्याची ऑटोबायोग्राफी वाचत होतो, त्याच्यामध्ये त्याने म्हटलं की एक सामना झाला होता, म्हणजे क्रिस गेल आणि हुसेन बोल्ट यांनी त्यांच्या घरच्या मैदानावरती, म्हणजे जमैकाचे दोन्ही, आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की चला मला हुसेन बोल्ट सोबत सामना खेळायचा आहे. त्या सामन्यामध्ये अर्थात हुसेन बोल्ट जिंकला होता, म्हणजे ती मॅच त्यांची टीम जिंकली होती. त्यावेळेला क्रिस गेलला विचारलं की तू का नाही जिंकलास, तेव्हा तो म्हणाला की काय आहे माहिती आहे का, हुसेन बोल्ट आधीच महान आहे, त्याच्यामुळे त्या मानाच्या सोबत जिंकण्याची माझी तेवढी कुवत नाही आहे, कारण शेवटी काय सक्सेस इज ऑल अबाउट पार्टनरशिप, असं तो वाक्य म्हणाला. आणि ती पार्टनरशिप आत्तापर्यंत हुसेन बोल्टच्या संघामध्ये फार सुंदर पाहायला मिळाले, म्हणूनच तर आमच्या जमैकाला रिलेमध्ये सुद्धा प्राइज मिळतं. मला वाटतं या गोष्टी क्रिकेटच्या मैदानात सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या. पण आला पहिला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय, बारक्या कांबळे त्या ठिकाणी झेल टिपतोय आणि नक्कीच हे श्रेय जात आहे पुन्हा एकदा प्रशांतला.
प्रशांत भेंडकळे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. पहिल्या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या. संघाच्या कर्णधाराने सांगितलं अंकुरने प्रशांतलाच आपण षटक देऊया, त्यालाच या ठिकाणी आमंत्रित करूया. नवीन प्रयोग, एक्सपेरिमेंट इज द की ऑफ सक्सेस असं काही वेळेला म्हटलं गेलं, परंतु ते शेवटच्या षटकात करायचे का? अर्थात त्यासाठी धारिष्ट असावं लागतं महेंद्रसिंग धोनी सारखं, जे अर्थातच या वेळेला अंकुर सिंगने ओळखलं की मग ते धारिष्ट आपल्याला अनुभवातून सुद्धा येतं. मग तो अनुभव काय सांगतोय? मग अनुभव हेच सांगतोय की प्रशांतला आपण हे षटक देऊया. प्रशांत आला, त्याने विकेट प्राप्त केली आणि फलंदाज प्रतीक मोकल बाद होऊन परतला पॅव्हलियनमध्ये. 5 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असणार आहे. आज कोणता संघ पहिला क्वालिफाय होणार याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. एका बाजूला ओम साई मुद्रा भंगारपाडा संघ सुद्धा तितक्याच ताकदीने खेळतोय, ज्या संघाने अद्यापपर्यंत या सामन्यामध्ये आपल्या स्वतःला सिद्ध केलंय. प्रसिद्धचे वारे थोड्यापासून दूर ठेवायचे असतात, पण त्याच्यासोबत मैदानामध्ये सिद्धतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठाही करावीच लागते. एफर्ट्स इज ऑल अबाउट युअर टीमवर्क असं म्हटलं गेलंय, आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि त्या टीमवर्कमधूनच तुम्हाला सक्सेसचा मार्ग सुद्धा या वेळेला चोखावा लागेल. पण पुढे कशा पद्धतीने हे क्रिकेट जाणार हे आता मात्र हे चोखंदळ परीक्षक वर्ग किंवा त्याच वेळेला प्रेक्षक वर्ग सुद्धा ठरवणार आहेत. येणारे 5 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला, पंचांनी मात्र तो स्वैर असण्याचा निर्णय दिलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धावेची नोंद होत आहे. 5 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. सुदर्शन या ठिकाणी वारंवार बिझी होतोय आणि हा तब्बल 10वा वाईड असल्याची माझ्यापर्यंत नोंद पोहोचवतोय. पण याही दृष्टिकोनातून आणखीन एक गोष्ट महत्त्वाची की 10 वाईड बॉल म्हणजे ज्या संघाकडून वैष्णवी कोलाट संघाकडून आपण पाहिलं की अद्यापपर्यंत पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने अतिशय लाईन आणि लेंथवरती चांगली गोलंदाजी केली होती, किंवा किंबहुना वाईड हा वाईटच असतो या कॅटेगरीतून त्याने वाईडला बाहेर फेकला होता. पण दुसऱ्या सामन्यात दबाव नक्कीच असतो. या वेळेला मात्र चांगला फटका खेळलाय. हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चेंडू भंगारपाडा संघाला विजयाच्या समीप नेणारा आहे आणि सुपर डुपर अशा पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय मारूफचा. मारूफ जोगिलकर, मॅन फ्रॉम मसळा. आणि या वेळेला आज मैदानामध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये त्या सगळ्या तालुक्यांची ताकद पाहायला मिळते की खऱ्या अर्थानं मैदानामध्ये गेल्यानंतर विजयाच्या समीप जाण्यासाठी जे जे काही करायचं आहे ना ते सगळं तो करतोय. आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत त्याने चेंडूवरती नजर ठेवली आणि पुढ्यात पडलेला चेंडू हा वाढदिवसाचं प्रेझेंट असतं, मग ते का नाही स्वीकारायचं. याही वेळेला फटका जोरात मारण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटला जातो. 1 धाव तर नक्की आले. प्रयत्न विशालचा सुद्धा आहे की दुसरी धाव न घेण्याचा, परंतु यावेळेला मारूफ स्वतः धावत आलाय आणि अशा नादामध्ये पाहायचा कोणता फलंदाज या वेळेला बाद ठरवला जातोय. पंचांकडून अर्थातच इशारा येईल. पंचांकडून निर्णय येणं बाकी आहे. पण आपण पाहतोय मैदानामध्ये एका वेगळ्या अवस्थेमध्ये हा सामना केला. म्हणजे सामना रंगतदार होईल, रोमांचकारी होईल असं हरीश सरांनी मगाशी सुद्धा सांगितलं होतं की त्या दृष्टिकोनातूनच हा सामना आहे की म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की टीट फॉर टॅट अशाच पद्धतीचा एक अशा प्रकारची लढत आपल्याला अपेक्षित असते. म्हणजे असे सिच्युएशन बऱ्याच वेळेला अलीकडच्या काळात टेनिस क्रिकेटमध्ये येत असतात. म्हणजे
काही वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, काही वेळेला चेंडू हातात असतो त्यावेळेला धाव येतं. म्हणजे त्या इंडिया पाकिस्तान मॅचने बरं झालं की एक गोष्ट क्लिअर झाली की जरी फ्री हिटवरती चेंडू स्टंपला लागला, तो बाउंड्री लाईनपर्यंत गेला तर त्याच्यावरती येणाऱ्या धावा या मोजल्या जातात, काउंट केल्या जातात. काही वेळेला आपण म्हणतो ना, पूर्वी तुम्हाला आठवत असेल की आपण ज्या वेळेला समालोचनाला सुरुवात केली त्यावेळेला वाईड बॉलवरती स्टंपिंग केलं की वाईड बॉल काउंट केला जायचा. अशाही प्रकारचं म्हणजे हरीश सर असे अजून आणखीन उदाहरणं आपल्या समवेत सांगतील. पण या गमती होत्या. मग त्याच्या पलीकडे जाऊन मगाशी जे हरीश सर आपण म्हणालो की टेक्नॉलॉजी आले, त्याचा वापर आपण करायला शिकूया, त्यातून आपण क्रिकेटच्या अर्थातच कायद्यांमध्ये असणाऱ्या गोष्टी, तरतुदी या समजून घेऊया. या फार आवश्यक आहेत. या आता अर्थात डिस्कस केल्या जात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून येणारा निर्णय आपल्यापर्यंत आमच्या माध्यमातून पोहोचवला जाईलच. परंतु हा सामना एका वेगळ्या मोमेंटवरती आला है. निश्चित तौर पर देखिए, टीम मैनेजर दीपक पाटिल साहब ने, जो हमारे कमेंटेटर्स हैं, उन्होंने काफ़ी अच्छा गाइड किया है सोम साई मुद्रा को. लेकिन आने वाले डिसाइडर मैच में जो हमारे 40+ के एक्सपीरियंस खिलाड़ी है और ख़ास तौर से कमेंटेटर है सागर पाटिल, वो अपनी टीम को किस तरह से गाइड करते हैं ये देखना भी ज़रूरी होगा. क्योंकि चलिए, मैच अंपायर तुरंत आप अपना डिसीजन दे, जो कुछ भी आपका डिसीजन है वो. चेंडूंवरती ज्या वेळेला 6 धावा बनवायच्या आहेत. हरीश सर, अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट म्हणजे टेनिस क्रिकेट खास करून जे मोजलं जातं ना, ते स्ट्रोकमध्ये मोजलं जातं की एक मोठा स्ट्रोक आणि सामन्यामध्ये तुम्ही विजयी होऊ शकता. एक मोठ्या फटक्याने तुम्ही या सामन्यामध्ये आपलं आव्हान गमावू सुद्धा शकता. मग अशा वेळेला गोलंदाजावरती एक दडपण असू शकतं, दबाव असू शकतं. पण बॅट्समन म्हणून तुमची ही भूमिका तेवढी महत्त्वाची. आज विशाल गायकवाड आपण पाहतोय स्ट्राईकला आहे, 2 चेंडूंचा सामना केला आहे, 4 धावांवरती खेळतोय. तिकडे मारूफने आल्या षटकार आपल्याला खेचताना तो पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधला स्विंगसुद्धा पाहिला, ताकदसुद्धा आपण पाहिली. मग इथे वैष्णवी 11 कोलाड संघाच्या गोलंदाजांविरुद्ध कोणत्या स्वरूपाचं ओम साई मुद्रा संघाच्या बंगारपाडा संघाचं उत्तर असेल ते फक्त येणारे पुढच्या 3 चेंडूमधलं उत्तर कळेल.
या वेळेला आणखीन एक फटका खेळला जातोय, चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेवर. येस इट इज वेलकम फॉर अ विशाल गायकवाड. आणि बंगारपाडा संघ या ठिकाणी एक मजल आणखीन पुढे गाठतोय, कारण सामना आता येतोय तो 2 चेंडू 2 धावांवरती. अर्थातच स्कोअर इक्वल झाला तर सुपर ओव्हरवरती निर्णय होणार आहे, पण त्याच वेळेला आपण पाहतोय विशाल गायकवाड मैदानामध्ये स्वतःला शांत ठेवतोय, स्वतःला पूर्णपणे धीरोदत्त वृत्तीने मैदानामध्ये स्वतःला पेश करतोय आणि म्हणतोय की हा सामना आपल्याच संघाकडे कसा राहील यासाठी मी प्रयत्नशील आहेत आणि ते प्रयत्न कुठेही कमी पडणार नाही. अकॉर्डिंग टू फील्ड खेळणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. त्याने पाहिलं की या वेळेला वायडेश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, बरोबर त्याने मिडॉनच्या डोक्यावरून तो चेंडू भिरकावून दिला आणि चौकार सुद्धा मिळाला. या वेळेला चोरटी सिंगल घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चुकलाय आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय ओम साई मुद्रा बंगारपाडा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन बंगारपाडा संघाचं, कारण ते क्वालिफाय झालेले आहेत, सुपर 16 साठी क्वालिफाय झालेले आहेत. मनपूर्वक त्यांचं आपल्याला अभिनंदन करावं लागेल, कारण ज्या पद्धतीचा धीरोदित्त खेळ केलाय. कमालीचा बॅटल आपल्याला बघायला मिळालेलं आहे. वैष्णवी 11 कोलाड सारख्या बलाढ्य संघाला ओम साई मुद्रा भंगारपाडा या संघाने अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये धूळ चारली आणि काय चित्तथरारक सामना झाला. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा तर देणार आहोत. तत्पूर्वी आपण आता विशेष मान्यवरांचे इथे स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय तेजस्वी म्हात्रे यांना की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नवी मुंबईचे पोलीस कर्मचारी आणि एक अतिशय उत्तम माणूस सतीशजी मेहतर साहेब यांचं इथे आपण शुभ स्वागत करणार आहोत. तदनंतर योगेशजी शेलार हे जे तंत्रशुद्ध लेदर क्रिकेटर आहेत त्यांचं सुद्धा आपण शुभ स्वागत करणार आहोत. सुशांतजी वेदक आणि कैलास दादा या आपण. तेजसभाई आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य लोकेंद्र ओझा यांचं सुद्धा इथे शुभमांग झालेलं आहे, त्यांनाही आपण